मी लाईव्ह गेलेली आहे. तुला त्याचा सिग्नल आला की तू सुरू केलंस तरी चालेल. हा. हो हो. लाईट झालंय. हं. सुरू करू. अगदी. रामकृष्ण आवाज जरा कमी येतोय. हं. ऐकू येत आहे? हो, येतोय ऐकू. हो, आता आलंय. हा. ओके. रामकृष्ण हरी. सगळ्या माऊलींना माझा नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात पहिल्यांदाच मी सूचना देते की ध्यासचे सर्व कार्यक्रम हे विनामूल्य असतात, पण तरीही ऐच्छिक देणगीचं स्वागत आहे. आजचे आपले वक्ते वैभव दातार सर यांची मी थोडक्यात ओळख करून देते. वेद, उपनिषद, पुराण यातील विज्ञानावर आधारित वेद विज्ञान रंजन यावर ते विविध व्याख्यानं देतात आणि या विषयावरील त्यांची http://ancientindiaandscience.com अशी वेबसाईट आहे. वाल्मिकी रामायणातील श्लोकांद्वारे मुलांवर संस्कार व्हावेत यासाठी युट्यूबचे व्हिडिओ त्यांनी प्रसारित केलेले आहेत. आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर रामायणातील वैज्ञानिक संदर्भ या विषयावर त्यांचं व्याख्यान प्रसारित झालेलं आहे. विविध काव्यांचं संकलन केलेला http://काव्यवैभव9.blogpost.com असा त्यांचा ब्लॉग आहे. परमपूज्य सच्चिदानंद स्वामी रावे यांचं 11 अध्यायी ओवीबद्ध संत चरित्र श्री सच्चिदानंद चरितामृत असा पुस्तक संग्रह त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. गणपती, शंकर, देवी, विठ्ठल, श्रीराम, दत्त, श्रीकृष्ण यांच्या आरत्यांचे अर्थ स्पष्ट करणारी आणि उपयुक्त माहिती असलेलं असं पुस्तक चला जाणूया आरती. श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील एकेका अध्यायाचं काव्यमय रूपांतरण म्हणजेच 40 काव्यांचा संग्रह असलेलं श्री नवनाथ भक्ती काव्य सौरभ आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्यावर स्वतः दातार सरांनी विविध गीतांचा आणि अभंगांचा केलेला संग्रह म्हणजे श्री स्वामी काव्यसुधा. वैभव दातार ऑफिशियल या नावानं त्यांचं युट्यूब चॅनलही आहे. तुम्ही जरूर सगळ्यांनी त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे नक्की बघा. ते स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असून IT इंजिनियर म्हणून काम करतात. त्यांना स्पॅनिश आणि जॅपनीज भाषेचं ज्ञान आहे. ते कल्याणचे रहिवासी असून आज त्यांचं ध्यासच्या व्यासपीठावर 8वं सेशन आहे. सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा मनापासून आणि या पुढची सगळी सूत्र मी लीना त्यांच्याकडे देते. धन्यवाद अर्चना. छान ओळख करून दिलीस. आता थोडंसं आजच्या विषयाबद्दल. भारताचा सांस्कृतिक इतिहास फार सुंदर आहे. भारतातले नानाविध संप्रदाय, परंपरा या इतिहासाचा गाभा आहेत. नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, रामदासी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय या प्रामुख्याने आढळणाऱ्या संप्रदायांनी आपलं लोकजीवन नेमस्त, भक्तिरसपूर्ण आणि ईश्वरनिष्ठ केलेलं आहे. आजपर्यंत या सगळ्याच संप्रदायांचा खूप अभ्यास झालाय. अनेक लोकांनी या संप्रदायांवर अनेक प्रकारची लिखाणं केलेली आहेत, PhD केलेली आहेत हे विषय घेऊन. पण त्यातही विठ्ठल, पांडुरंग, पुंडलिक, वरद, पौंड्रकपूर, पंढरपूर, पंडरगे, वारी, त्याचं महात्म्य, त्याची पुरातनता, त्याचा इतिहास याच्यावर आतापर्यंत जास्तीत जास्त संशोधन झालेलं आहे. यामध्ये डॉक्टर शं.गो. तुळपुळे, डॉक्टर शोभना गोखले, डॉक्टर दलरी, डॉक्टर सोनथायमर, डॉक्टर ग.ह. खरे, डॉक्टर मारुती धनपलवार, डॉक्टर नेने, प्राध्यापक पडिगार, डॉक्टर राजची ढेरे, दुर्गाबाई भागवत अशा अनेक मान्यवरांनी संशोधन करून त्याच्यावर लेखन केलेलं आहे. पण एखादा अपवाद वगळता
जवळजवळ या सर्व अभ्यासकांनी विठ्ठल ही एक काल्पनिक देवता आहे असं म्हटलेलं आहे. या सर्वांच्या अभ्यासाला पूर्णपणे छेद देत प्रचंड अभ्यास आणि संशोधन करून डॉक्टर श्री मधुकर रामदास जोशी या ज्येष्ठ अभ्यासकांनी दिल्लीच्या भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेच्या परवानगीने आणि शिष्यवृत्तीने सत्य इतिहासाची मांडणी त्यांच्या श्री विठ्ठल पंडरगे या पुस्तकात केलेली आहे. हे पुस्तक जरूर मिळवा आणि जरूर वाचा. अभ्यासकांनी तर हे पुस्तक वाचावंच आणि संग्रही ठेवावं असं आहे. आपला इतिहास भव्य आहे, आपली संस्कृती ही खूप सुंदर आहे. आता सध्याचा आपला माहोल तर भक्तिरसाचा आहे. महाराष्ट्रामधला अवघा वारकरी संप्रदाय हा त्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी अगदी कासावीस झालेला आहे. वैष्णवाची ही कासाविशी सगळ्या असमंतात भरून राहिलेली आहे. आज आद्य शंकराचार्यांनी लिहिलेलं भजे पांडुरंगम हे पांडुरंगाचं स्तोत्र आपण वैभवकडून ऐकणार आहोत, त्याचं विवेचन ऐकणार आहोत. या स्तोत्राच्या अनुषंगाने पांडुरंगाचा आणि पंढरपूरचा इतिहास, त्यावेळची सामाजिक परिस्थिती, विठ्ठलाचे पंढरीचे प्राचीनत्व सिद्ध करणारे, अस्तित्व सिद्ध करणारे असे अनेक पुरावे आपण सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यासणार आहोत. तसंच युगे 28 ही अतिशय सुंदर आरती जी आहे, त्या आरतीतले पौराणिक संदर्भ, सांस्कृतिक कथा, त्यातून मिळणारे ऐतिहासिक धागेदोरे याचाही आपण उहापोह करणार आहोत. याविषयी बोलणार आहे श्री वैभव दातार, भजे पांडुरंगम या त्यांच्या आजच्या व्याख्यानात. धन्यवाद. सुरू करूयात वैभव. सुरू करूया. स्क्रीन शेअर करायचे, मला को होस्ट करा. हा, एक मिनिटाकरता मी जरा गॅलरी व्ह्यू करते. हा, ओके. मेक को होस्ट. अर्चना, मी तुला पण को होस्ट करून ठेवते. हा, हो चालेल. हा, केलाय को होस्ट. ठीक आहे, मी आता स्क्रीन शेअर करतो. माझा आवाज येतोय व्यवस्थित? हो, येतोय. नमस्कार सर्वांना. आज ह्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, जे पूर्वसंध्येलाच म्हणायला हरकत नाही, आता 4:16 झालेली आहेत, संध्याकाळ सुरू होईलच आता. तर ह्या आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला एक सुंदर अशा ह्या स्तोत्राचा आस्वाद आणि त्यानिमित्ताने पंढरपूर, वारकरी, वारी आणि विठ्ठल यांविषयी काही आपण एकदम वेगळी माहिती पाहणार आहोत. तर आता या व्याख्यानाच्या सुरुवातीला आज जरा भक्तिमय वातावरण आहे, म्हणून मी एक छोटस 1 मिनिटाचं एक नमनाचं स्तोत्र म्हणतो. हरी जय जय राम, राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी. गोवर्धन धर गोपाल नरता, गोवर्धन धर गोपाल नरता, गोकुल संकट हारी, राजा राम, गोकुल संकट हारी, राजा राम,
हरी जय जय राम, राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी। पुंडलीक वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम राम. महाराज की जय. मस्त. तर इथे हो, आज महत्वाचं आपण जे स्तोत्र पाहणार आहोत आता लीनाताईंनी सांगितल्याप्रमाणे, ते म्हणजे आद्य शंकराचार्य यांनी लिहिलेलं भजे पांडुरंगम. आणि हे स्तोत्र म्हणजे त्या पांडुरंगाचं स्तवन त्यांनी लिहिलेलं आहे, पण त्याच्या अनुषंगाने आपण त्याचा इतिहास पाहणार आहोत, सामाजिक राजकीय परिस्थिती त्यावेळची काय आहे ती पाहणार आहोत. अशा पद्धतीने आपण आजचा हा कार्यक्रम सादर करणार आहोत. तर आता ह्या स्तोत्राचा पहिला श्लोक बघू आणि मग आपण त्याचा ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भ पाहण्याला सुरुवात करूया. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातून् मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. हा त्यातला पहिला श्लोक. साधारण 8-9 श्लोक आहेत. अष्टक, पांडुरंग अष्टकम म्हणतोय. तर आता ह्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्याच्या मागचा इतिहास आपण समजूया. आज या कार्यक्रमामध्ये जी काही उदाहरणं, जे काही तपशील मी देणार आहे, ते सर्व तपशील हे मधुकरराव जोशी, ज्येष्ठ अभ्यासक, ज्येष्ठ संशोधक मधुकरराव जोशी ह्यांनी अभ्यासपूर्ण विवेचनातून मांडलेले तपशील आहेत. या सगळ्याचं श्रेय मधुकरराव जोशी यांना जातं. आताच लीनाताईंनी सांगितलं त्यांचं पुस्तक फार सुंदर आहे, पण मला ही पुस्तक ते मिळवायला वेळ मिळाला नाही, पण मी त्यांची काही व्याख्यानं ऐकली आणि त्यातील काही भाग, ऐतिहासिक भाग मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून पुन्हा सांगतो, आज जे काही मी संदर्भ देतो आहे ते ऐतिहासिक संदर्भ हे सगळे मधुकरराव जोशी यांच्या संशोधनातले आहेत. त्याचं सगळं श्रेय त्यांचं आहे. मी फक्त तुम्हाला ते सांगतोय. तुम्ही नक्की लीनाताईंनी सांगितल्याप्रमाणे ते पुस्तक मिळवून वाचा. तर महायोग पीठे तटे भीमरथ्या, हा साधा साधा अर्थ आहे. भीमरथ्या म्हणजे भीमरथी, म्हणजे ही जी चंद्रभागा आहे त्याच्या तटावर ते वसलेलं आहे. काय वसलेलं आहे? तर पीठ वसलेलं आहे. आपल्याला 3.5 शक्तिपीठ माहिती आहे आपल्या महाराष्ट्रातली. ज्योतिर्लिंग ही 12 शक्तिपीठ आहेत शिवाची. तसं हे महायोग पीठ आहे. कुठलं? तर पंढरपूर. आणि हे महायोग पीठ का? कारण इथे फार मोठ्या प्रमाणात योग साधना होत असे. म्हणजे अनेक योग्यांनी मिळून तिथे तपसाधना केलेली आहे. आता वारकरी संप्रदायामध्ये योगाचं फारसं महात्म्य नाही, फारसं महत्व नाही, परंतु एकेकाळी ह्या पीठाला इतकं महत्व प्राप्त झालं होतं की सर्व प्रकारचा योग इथे साधला जायचा. आणि योग म्हणजे तरी काय, आपण चुकून मराठीमध्ये योगा म्हणतो, खरं म्हणजे योगा हम्म. तर खरं योग तर योग म्हणजे काय? युंज, युज युंज असा मूळ त्याच्यामध्ये धातू आहे. म्हणजे जोडणं. काय जोडायचं आहे? मनाला त्या ईश्वराशी जोडायचं आहे. त्याला आपण योग म्हणतो. आपण योगासनं सादर करतो, आपण प्रॅक्टिस करतो, ती आपल्या शरीराच्या तब्येतीसाठी अतिशय चांगली आहेत वगैरे, सगळं मान्य आहे, आहेच. आणि तो उत्तम व्यायाम आहे योगासनं. पण नुसतंच योगासनं म्हणजे सगळे आसनं केली असं नाही. खरं म्हणजे ना, त्या प्रत्येक आसनाचे काही मंत्र आहेत, त्याच्यामधले काही बीज मंत्र आहेत. ते कशासाठी? तर तुमच्या त्या शरीराचा भागावर त्याचा चांगला परिणाम व्हावा आणि आत्माला परमात्म्याशी जोडायचा आहे. हा जो आत्मा आहे त्याला परमात्म्याशी जोडायचा आहे, म्हणून तो युंज, म्हणून तो योग असा शब्द संस्कृत भाषेने आपल्याला दिलेला आहे. तर हे महायोग पीठ आहे, म्हणजे तिथे अगदी अनादी कालापासून, पुरातन काळापासून अशा प्रकारची योग साधना होत असे. म्हणजे प्रत्येक स्थानाचं एक महात्म्य असतं. आणि तिथे जसं आपण जर श्रीपाठ श्रीवल्लभ चरित्रामृत जर कधी वाचलं असेल, कोणी जर पिठापूरला गेलं असेल, तर तिथे म्हणतात की सावित्री काटक चयन यज्ञ असा त्या भारद्वाज मुनींनी त्रेतायुगात केला होता. म्हणजे कुठेतरी त्या जागी काहीतरी पुण्य घडलेलं होतं आणि मग तिथे पुढे ईश्वराचा अवतार झाला, श्रीपादांचा अवतार.
तसंच इथेही महापुण्य घडलेलं होतं, म्हणून हा महायोग पीठ असं शंकराचार्य पहिल्याच वाक्यात म्हणतात. आणि शंकराचार्यांचा काळ म्हणजे तरी साधारण इसवी सन 8वं शतक, 7वं-8वं शतक असं आपण म्हणू. म्हणजे पंढरपूरचा काळ 8व्या शतकापर्यंत तर आपण नक्कीच मागे नेऊ शकतो. आज हे 2025 चालू आहे. 8वं शतक म्हणजे कितीशे वर्ष, किती हजार वर्ष आपण मागे नेतोय ते पहा. आपणच गणित करून पाहू शकता. इतका मागे काळ तर तो निश्चित जातो. शंकराचार्यांनी लिहिलेला आहे म्हणजे आणि हयात असताना लिहिलेलं असल्यामुळे त्यांच्या वेळी हे सगळं असंच्या असं अस्तित्वात होतं, कारण त्यांनी तसं तसं वर्णन केलं. म्हणून ते म्हणतात महायोग पीठे तटे भीमरथ्या. तसंच आहे, ते भीमाच्या तटीवर आहे. आपण जर कोणी गेला असेल पंढरपूरला तर आपण पाहिलं. पुंडलिकाय वरम दातुम, देण्यासाठी, दातुम काय देण्यासाठी, वर देण्यासाठी. मुनींद्रही सम आगत्य, सर्व मुनींच्या समवेत, सर्व ऋषींच्या समवेत येऊन त्यांनी पुंडलिकाला वर दिलेला आहे. म्हणून आपण म्हणतो ना, पुंडलिक वरदे हार विठ्ठल. त्याने पुंडलिकाला वर दिलेला आहे. तिष्ठंतम आनंद कंदम, तो आनंदाचा कंद आहे. तर अशा या पांडुरंगाला अहम म्हणजे परमब्रह्मलिंगम पांडुरंगम अहम. अहम इथे कंसात, अहम हे आपण अध्यारूत आहे, कारण ही प्रथमा विभक्ती आहे. प्रथमा एक वचन, अहम भजे, मी भजतो. अशा या परब्रह्म असलेल्या पांडुरंगाला मी भजतो असं त्यांना म्हणायचं आहे. आपण स्तोत्र म्हणताना आपण जेव्हा म्हणू भजे पांडुरंगम, तेव्हा आपण म्हणजे मी स्वतः भजतो, तुम्ही भजता, मी भजतो, असा त्याचा अर्थ आपण इथे गृहीत धरायचा. तर वरम पुंडरीकाय दातून मुनींद्रही सम, एकटा आलेला नाही येतो, कारण संगे गोपाळांचा मेळा, विठ्ठलू सावळा संगे गोपाळांचा मेळा, एकटा आलेला नाही येतो. मुनींद्रही, इंद्र म्हणजे प्रमुख. कुठल्याही गोष्टीला आपण जर इंद्र म्हटलं तर त्याला म्हणतो आपण प्रमुख. अशा प्रमुख ऋषीच्या सगळ्या गोतावळ्या समवेत तो आलेला आहे. आणि तो तिष्ठंतम, बघा तिष्ठ धातू आहे त्याच्यामध्ये. स्थानक म्हणजे उभं राहण्याचं ठिकाण, रेल्वे स्थानक, बस स्थानक, तिष्ठ धातू आहे त्याच्यावर. तिष्ठंतम आनंद कंद, आनंदाने उभा आहे. कुठेही म्हणत नाही माझे पाय दुखतायत, पाय दुखतायत. बिचारा योगे 28 विटेवर उभा आहे तो, पण त्याचे पाय दुखत नाहीत, तो कंटाळलेला नाहीये. आमच्या मुंबईला प्रत्येक गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा लाईन लावायला लागते. अगदी आम्हाला खरंच सांगतो, इतका कंटाळा येतो लाईनीत उभं राहायचं म्हणजे. तिकिटाला लाईन, बसमध्ये चढायला लाईन, बसमध्ये लाईन, उतरताना लाईन, सगळीकडे लाईनच. पण तसा हा बिचारा आपला सावळा विठोबा उभा आहे. तिष्ठंतम आनंद कंदम, अतिशय आनंदाने उभा आहे. तर इथे पुंडरीकाय असा शब्द आहे. काही ठिकाणी पुंडलिकाय असंही म्हटलेलं आहे. खरं म्हणजे त्याचा अर्थ तो जो तरुण होता त्या काळीची पुंडलिकाची गोष्ट आपण ऐकतो, आजही ऐकली असेल, किंवा या आषाढीच्या निमित्ताने मी सुद्धा तुम्ही जर काही व्हॉट्सअपवर माझ्या कुठल्या ग्रुपमध्ये असाल तर तिथे मी ही गोष्ट सध्या चालू आहे. तर पुंडरीक म्हणजे काय, तर कमळ. तर ज्याचे डोळे कमळासारखे त्याला आपण पुंडरीकाक्ष म्हणतो. तर हा जो कमळासारखे डोळे असलेला विठ्ठल म्हणा, किंवा कमळासारखे डोळे असलेला तो पुंडलिक म्हणा. कारण बरेच वेळा भगवंताला भक्ताच्या नावाने आणि भक्ताला भगवंताच्या नावाने ओळखण्याची पण आपल्या संस्कृतीत पद्धत आहे. तर हा जो पुंडलिक होता त्याची कथा एक मिनिटभरात तुम्हाला मी सांगतो, कारण आपल्याला बरंच पुढे सांगायचं, पण या कथांना फक्त आपण स्पर्श करत जातोय, कारण त्या या अनुषंगाने आपल्याला त्यानिमित्ताने जरा उजळणी होईल म्हणून. तर अनादिकाळी मी म्हणतोय, हे का म्हणतोय मी तुम्हाला पुढे सांगेन बरं का. पुढच्या श्लोकामध्ये मी अनादिकाळी असं का म्हणतोय ते सांगतो तुम्हाला. अनादिकाळी हा पुंडलिक नावाचा एक तरुण होता. तो त्याच्या पत्नी समवेत काशी यात्रेला जायला निघाला. त्या पुंडलिकाचा आपल्या आई वडिलांवर अजिबात प्रेम नव्हतं. तो आई वडिलांची सेवा अजिबात करत नसे. तर पूर्वीच्या काळी प्रवासाची काही साधनं नव्हती, म्हणून त्याने घोडा विकत घेतला आणि घोड्यावर बायकोला बसवलं बरं का. म्हणजे किती तो बायकोच्या अधीन होता. चालून चालून ती दमेल म्हणून त्याने घोडा घेतला, त्याच्यावर सामान ठेवलं, पत्नीला बसवलं आणि स्वतः घोड्याच्या मागोमाग चालू लागला. त्या काळी गावं लहान असायची, त्याच्यामुळे लोकांना कळलं की हा आता काशी यात्रेला निघालाय, म्हणून त्यांनी त्याची टिंगल केली. म्हणाले, अरे पुंडलिका, घरी तुझे आई वडील वृद्ध आहेत, तर त्यांना असं घरी सोडून तू निघालाच होय, हे शोभतं का तुला? म्हणून लोक लज्जास्तव काय होईना. आपण म्हणतो लोक काय म्हणतील, चार लोकांनी मला म्हटलं तर मी काय सांगू, असं जे आपण म्हणतो तसंच ते पुंडलिकाला पण वाटलं.
की लोक काय म्हणतील, म्हणून मग त्याने आपल्या आई वडिलांना सुद्धा आपल्या बरोबर त्या काशी यात्रेला न्यायचं ठरवलं. पण गंमत अशी झाली की आई वडिलांच्या ठाई त्याची अजिबातच श्रद्धा नसल्यामुळे तो भरभर भरभर चालत असते. तरुणपणी आपली चाल जलद असते, फास्ट असते. आई वडील आपले बिचारे हळूहळू हळूहळू चालत चालत, आई वडील कितीसे चालणार, वृद्ध होते बिचारे, थकलेले होते. हळूहळू एक एक पाऊल टाकत टाकत ते चालले. त्याच्यामुळे पुंडलिक, त्याची पत्नी आणि आई वडील यांच्यामध्ये खूप अंतर पडायला लागलं. आई वडिलांना समजेना रस्ता कसा आहे. पुंडलिक आपला तरा तरा पुढे चालला, पण बाकीचे आई वडील मागे, त्यांचं काय. पुन्हा रस्त्यामध्ये जाता जाता काही त्याला वाटसरू भेटले त्या काळी, आणि त्यांनी हे सगळी परिस्थिती पाहिल्यावर त्याला चार खडे बोल सुनावले की बाबा रे, ज्यांना आई वडिलांना बरोबर घेऊन चाललाय तर त्यांना तरी बिचारे चालून थकले तर घोड्यावर तरी बसव. मग शेवटी त्यांना घोड्यावर बसवलं आणि अशी मजल दर मजल करीत ते चालले. आता पुंडलिक म्हणजे पंढरपूर कुठे आहे? सोलापूर जिल्ह्यात, साधारण सोलापूर जिल्ह्यातच आहे. म्हणजे दक्षिणेकडे आहे भारताच्या. काशी उत्तरेकडे आहे, म्हणजे जायला भरपूर दिवस लागले. हळूहळू चालत 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 ते चालते असताना एके दिवशी एका मुनींच्या, कण्व मुनींच्या आश्रमात, कुक्कुट मुनींच्या आश्रमात, कण्व नाही, माफ करा, कुक्कुट मुनींच्या आश्रमात ते मुक्काम करतात. आणि त्या काळी काही असं लॉज वगैरे नव्हते, त्याच्यामुळे आश्रमात मुक्काम केला त्यांनी. कुक्कुट मुनींनी त्यांचे सगळा आदर सत्कार केला, सन्मान केला, विचारलं. आणि त्या काळी खरं म्हणजे कोणी यात्रेला वगैरे जायला निघालं तर आणखीच आनंद व्हायचा की अरे वा, आमचाही नमस्कार सांगा, यात्रे करून आपल्याला माहितीये. बघा म्हणजे हा एक एक गोष्टीचा आपण आता संदर्भ जोडत चालणार. ह्या पुंडलिकाने कोणाला आणलं तर विठ्ठलाला आणलं, बरोबर आहे. आणि आणण्याचं कारण काय? काशी यात्रा म्हणजे वारी म्हणू आपण. काशी यात्रेला तो काशी वारीला पायी पायी निघालेला आहे. म्हणजे ते तो संदर्भ इथे सुद्धा आपण, आता ही जी वारी चालली आहे आपण जे बघतोय टीव्हीवर सध्या, आता संपली म्हणजे आज उद्या आषाढी एकादशी. तर तो असा पायी पायी चालत निघाला होता काशी यात्रेला, काशी वारीला. आणि त्या कुक्कुट मुनींनी त्याचं सगळं आगत स्वागत आदरातिथ्य केलं. सगळ्यांना शांत झोप लागली रात्री, चालून चालून दमले असल्यामुळे. सगळी दमणूक झाल्यानंतर पहाटे, त्या काळी तर लवकर उठायची सवय होती, व्हॉट्सअप नसल्यामुळे फार चांगलं होतं, लोक जागत नव्हते रात्री. तर लवकर उठायची सवय असल्यामुळे एकदम पहाटे 4-4:30 वाजता तो आणि त्याचे सगळे आई वडील, दोघं आई वडील आणि पत्नी असे उठले. आणि त्यांनी 3 सुंदर स्त्रिया पाहिल्या, अतिशय तेजस्वी, की ज्या आपण सामान्य स्त्रीमध्ये ते सौंदर्य नसतं, असं काहीतरी दिव्य सौंदर्य त्या 3 स्त्रियांमध्ये आहे असं त्याला दिसतं. त्या स्त्रिया काय करत होत्या? ते जे कुक्कुट ऋषी होते त्यांचे आश्रम झाडत होत्या त्या स्त्रिया. त्या पुंडलिकाने दुरून त्या स्त्रियांना पाहिलं आणि त्याच्या मनात आलं की ह्या एवढ्या सुंदर स्त्रिया या आश्रम काय झाडत आहे, काय आहे त्याच्या मागे कारण. म्हणून मग त्यांनी त्या ऋषींना विचारलं की ऋषीवर्य, ह्या सुंदर स्त्रिया, असं सौंदर्य आजपर्यंत आम्ही कुठे भूतलावर पाहिलं नाही, कोण आहेत या? तेव्हा ते म्हणाले ऋषी की अरे पुंडलिका, गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या ज्या 3 नद्या आहेत, त्या स्त्री रूप घेऊन माझ्या आश्रमात झाडलोट करायला येत. का येतात? तर लोकांनी त्यांच्यात जी पाप धुवून टाकलेली आहेत, त्या पापांचा निचरा करण्यासाठी त्या इथे येतात. आपल्याला माहितीये ना, ते राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते, तशातला हा प्रकार आहे. तर तो तपापतो. तो म्हणतो ऋषींचा अधिकार एवढा मोठा की गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्या त्यांच्या आश्रम झाडाला आल्या, म्हणजे फार मोठं भाग्य आहे. तेव्हा तो ऋषींचं गुणवर्णन करतो की ऋषीवर्य, तुमच्यासारखे आम्ही कधी पाहिले नाहीत वगैरे. पण ऋषी म्हणतात, पुंडलिका, हे जरी माझं भाग्य असलं तर मी माझ्या आई वडिलांची सेवा केलेली आहे. मी माझ्या माता पित्यांची उत्तम प्रकारे सेवा केली आणि कर्तव्य भावनेने नाही केली, तिथून केलेली, प्रेमाने केलेली. ह्या सेवेचं फळ म्हणून ह्या 3 नद्या माझ्या आश्रमात झाडताय जायचं. हे सर्व पुंडलिक अगदी अवाक होऊन ऐकवत असतो बरं का. अवाक, मराठी आपल्याला शब्द सांगतो जाता अवाक. म्हणजे नाही, वाक म्हणजे वाणी. जिथे वाणी नाही म्हणजे अवाक. जिथे आपली वाणी बंद होते, वाचा बंद होते, बोलणं खुंटतं, त्याला म्हणतो आपण अवाक झालोय. माझ्याकडे आता वाकच नाहीये बोलायला, माझ्याकडे शब्दच फुटत नाही, इतका मी आश्चर्यचकित झालेलो आहे, म्हणजे मी अवाक झालेलो. तसा तो अवाक झाला. त्यावेळेला ते ऋषी म्हणाले, अरे पुंडलिका, तू सुद्धा जर आईवडिलांची अशीच सेवा केलीस तर तुझ्या दारी सुद्धा भगवंत येईल बर का. असं जेव्हा पुंडलिकाला
ते सांगतात तेव्हा त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. म्हणतो ना, आपल्याला एक टर्निंग पॉईंट प्रत्येकाच्या आयुष्यात, हे पुंडलिकाच्या आयुष्यात झालं, पण आपल्या आयुष्यात असा एखादा टर्निंग पॉईंट येतो की त्या क्षणी आपल्याला समजतं, अरे नाही, आपण हे केलं तर चांगलं. बघा ना तुम्ही, प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्लस मायनस पॉईंट असतात. त्याच्यामुळे एखादा टर्निंग, एखादी गोष्ट आपल्याला पटकन सुचते की अरे हे आपल्याला आधी कधी सुचलं नाही, आत्ता एकदम ती सुचते आणि आपण ते करतो आणि आपलं काम होते. तसं त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि तो म्हणाला आई वडिलांना की ह्या ऋषींनी त्यांच्या आई वडिलांची सेवा केल्यामुळे या 3 नद्या स्त्री रूपात त्यांच्या आश्रमात झाडताना दिसल्या. आपला सगळं झाड 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 झुडपं पालापाचोळा. मग आता मी तुमची सेवा करतो, आता काशी यात्रेला जायची काय गरज आहे? तुमच्याच चरणी माझे काशी क्षेत्र आहे. पण त्याचे आईवडील म्हणतात, अरे पुंडलिका, आता आपण काशी यात्रेला निघालोय ना संकल्प करून, मग अशी मध्येच सोडणं चांगलं नाही, आपण जाऊन तर येऊ. मग ते मजल दरमजल करीत काशीला जातात, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतात, स्नान संध्या करतात आणि ते पुन्हा त्यांच्या गावी परत येतात, म्हणजे पंढरपुरात परत येतात. त्यावेळी त्या गावाचं नाव पंढरपूर नसतं, काही वेगळं असेल ना, त्याचा उल्लेख कुठे केलेला नाहीये इतिहासात. तर मग ते परत आल्यानंतर मात्र तो आई वडिलांची खूप सेवा करतो. 12 वर्ष त्याच्याकडनं सेवा घडते आणि 12 वर्षानंतर मात्र हा भगवंत त्याची परीक्षा पाहण्यासाठी, म्हणजे विष्णू त्याची परीक्षा पाहण्यासाठी अतिथी रूपात दुपारच्या भोजनाच्या वेळेस त्याच्या घरी येतो आणि म्हणतो की मला भोजन वाढ. त्यावेळेस पुंडलिक आपल्या आईवडिलांचे पाय चेपत असतो. तो नम्रपणे म्हणतो की आईवडिलांची सेवा झाल्यावर मी तुमचा परामर्श घेईन, तोपर्यंत या विटेवर उभे राहा. म्हणून तो वीट, त्या पुंडलिक तो त्या अतिथी समोर वीट ठेवतो आणि सांगतो उभे राहायचे. अतिथी म्हणतो ठीक आहे, म्हणून अतिथी आपल्या कमरेवर हात ठेवून त्या विटेवर उभा राहतो. पुंडलिक आई वडिलांची सेवा शुश्रूषा केल्यानंतर जेव्हा अतिथीकडे परत येऊन प्रार्थना करतो, भूदेव चला भोजनाला, पण अतिथी मात्र काही बोलत नाही. खूप वेळ उभा आहे अतिथी, त्याचे पाय दुखत असतील, जसं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याचे पाय दुखत असतील असं पुंडलिकाला वाटतं. म्हणून पुंडलिक अतिथीचा हात धरून त्याला बसवण्यासाठी विनंती करतो, हात धरतो. तर तेव्हा त्याला कळतं की अतिथी हा मृत्तिके समान झालेला आहे, दगडाचं शरीर झालेलं आहे त्याचं. पुंडलिक तपापतो, त्याला अतिशय वाईट वाटतं आणि म्हणतो अतिथीला भोजन दिलं नाही आपल्याकडे, अतिथी देवो भव ही संस्कृती आहे. काही नाहीतर आपण निदान साखर तरी देतो आलेल्या माणसाच्या हातात. तर अतिथी देवो भव ही आपली संस्कृती असल्यामुळे तो म्हणतो अतिथीने भोजन माझ्याकडे मागितलं पण मी देऊ शकलो नाही, कारण मी आई वडिलांच्या सेवेत होतो. आता जोपर्यंत अतिथी जेवणार नाही तोपर्यंत मीही भोजन करणार नाही, म्हणून तो तिथे रडू कोसळतो. त्याला त्या रात्री भगवंत त्याच्या स्वप्नात येतात आणि म्हणतात, अरे पुंडलिका, ह्या तुझ्या आई वडिलांच्या सेवेमुळे मी अतिशय संतुष्ट झालेलो आहे. तर आता तू, मी असाच या ठिकाणी कमरेवर हात ठेवून जगाच्या कल्याणासाठी उभा राहणार आहे. अशी ती विठ्ठलाची कथा आहे खरं म्हणजे. याच्या तेव्हापासून तो कमरेवर हात ठेवून बिचारा उभा आहे घरात इथे. तर आता ह्या नद्या वगैरे हे सगळे रूपकात्मक आहेत, ह्या सगळ्या आपल्या कथा रूपकात्मक आहेत, पण याच्यातनं बोध काय आपल्याला घ्यायचा आहे की माता पित्यांची सेवा केल्यानंतर आपल्याला भगवंत प्राप्त होतो. पण आता जर आपण म्हटलं की मी लहान मुलांना जेव्हा हे सांगतो तेव्हा लहान मुलं हुशार असतात आणि खरंच आताची पिढी तर खूप हुशार, की काय हो दे मिळते मिळेल का असे खरंच 4 हात, नंतर डोक्यावर मुकुट, पितांबर नसलेला असा भगवंत खरोखर दिसणार आहे का आम्हाला? असं दिसेल का आपल्याला? जरी मी आई वडिलांची सेवा केली तर असा भगवंत दिसेल का? नाही दिसणार ना. आताच्या युगात कुठे दिसणार आहे? मग मग हे कसं काय म्हणतोस तू, असं मला विचारतात लहान मुलं. आणि योग्य आहे त्यांचा प्रश्न. तर त्याचं उत्तर असं आहे, तुम्ही तुमच्या मुलाच्या नातवंडांना सांगा. त्याचं उत्तर असं आहे की भगवंत असा चतुर्भुज रूपात तुम्हाला नाही भेटणार. मग तुम्हाला काय भेटेल? काय, कोण भेटेल तुम्हाला? कुठल्या व्यक्ती भेटतील? कुठली माणसं मिळतील? तर चांगली माणसं मिळतील, चांगले मित्र मिळतील, चांगले शिक्षक मिळतील, चांगले गुरुजी म्हणजे आचार्य मिळतील, चांगला समाज मिळेल, चांगली संगत मिळेल. ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळतील, कारण त्याच्यातच भगवंत आहे. शेवटी भगवंत कोणामध्ये? माणसामध्येच आहे आपण म्हणतो ना. देव कोणामध्ये? देव शोधून या पाहे, देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोण्याची पण. आपल्याला माहिती आहे तो अभंग. तर तो आमच्यातच आहे ना, हृदयातच आहे, मी माणसामध्ये आहे ना. मग चांगली माणसं ही आपण म्हणतो अगदी देवासारखा भेटलास बरं का मला, अगदी देवासारखा तू धावून आला आपण असं म्हणतो.
मग देव येतो का धावून? नाही येत धावून. मग तो चांगल्या विचारांचा सज्जन माणूस आपल्यासाठी तो देवाचा माणूस, देवदूतासारखा असतो. म्हणून आई वडिलांची सेवा केली असता आपल्याला ती चांगली माणसं मिळतात, चांगले प्रसंग आपल्या आयुष्यात येतात, चांगलं आपल्याला संस्कृती चांगली आपल्याला पाहायला मिळते. ह्या सर्व गोष्टींचा विचार करता हा पुंडलिकाला बरं देण्यासाठी इथे उभा आहे. म्हणून म्हटलंय त्यांनी, वरम पुंडरीकाय दातून मुनींद्रही सह सम आगत्य. हा पहिला श्लोक आता आपण पाहिला. आता पुढचा पाहू. तडिद्वाससं नीलमेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. आता अर्धभाव, असाच अर्धभाव आपण अगदी पूर्णपणे त्या प्रत्येक शब्दाचा. तडित वाससम, वाससम म्हणजे वस्त्र, त्याने कुठलं वस्त्र नसले तडित. तडित म्हणजे वीज, आता चमकता येतच आहेत सध्या विजा, आषाढ महिना चालू. तडित वाससम म्हणजे त्या ज्या विजा असतात ना, त्या विजांचं वस्त्र त्याने नेसलेलं आहे. नीलमेघावभासम, कसा आहे तो? नीळवर्ण आहे, मेघाप्रमाणे आहे. मेघ, मेह असा धातू आहे बरं का. मूळ शब्द मेह म्हणजे वर्षाव करणे, असा मूळ शब्द संस्कृत मध्ये धातू मेह, हलंत आहे म्हणजे वर्षाव करणे. तो त्याच्यापासून शब्द झाला मेघ. मेघ हा आणि ढग याच्यात फरक आहे, आपल्याला माहिती आहे. आपल्याला नॉर्मल ढगांना आपण मेघ नाही म्हणत, फक्त पावसाळी असतात ते मेघ असतात आणि त्याच्यामध्ये वर्षाव करण्यासाठी पाण्याचा साठा असतो. तर तशाप्रमाणे तो सावळा आहे. सावळे सुंदर रूप मनोहर. तर नील मेघाव भासम, निळा पण आहे आणि सावळा पण आहे. बघा, म्हणजे मी माझ्या मागच्या एकदा व्याख्यानात पण इथे सांगितलं होतं ध्यास अभ्यासवर, आणि इतरही व्याख्यानात मी सांगतो, आपल्याला ना नाहक गोरेपणाचं फार कौतुक. गोर गोमट पोरग, गोरी गोमटी पोरगी म्हणजे वा, अगदीच फार काय, फारच सुंदर. पण आपले हे जे मोठे मोठे आदर्श आहेत हे सगळे सावळे होते. हा विठ्ठल सावळा, आपला सावळा ग रामचंद्र तोही सावळा, आणि आमचा कृष्ण तर सावळाच. हे तीनही सावळे आहेत, कोणीही गोरं गोमट नाही. म्हणजे आपण ही जी गोरे गोमटे असण्याची जी नाहक नको ती कल्पना इंग्रजांनी जी आपल्यावर लादलेली आहे, आणि आपण त्याच मानसिकतेत आहोत. एखादा माणूस गोरा गोमटा असला, एखादी स्त्री गोरी गोमटी असले की आपल्याला फारच आनंद होतो. पण तसं शरीरावर जाऊ नका, रंगावर जाऊ नका. तर तन मैला मन उजडा बघुला कपटी अंग, मागच्या आपण कबीरांच्या ह्याच्यात पाहिलं होतं. वैसे तो तासे तो कौवा बला, तन और मन एकही रंग. तन आणि मन एकही रंग आहे या कावळ्याचं, पण बगळ्याचं तसं नाहीये. तन उजला आहे आणि पण मन मैला आहे, कारण तो हळूच डुबकी मारतो आणि मासे घेतो त्याच्या चोचीमध्ये. विषय असा आहे की नील मेघाव भासम म्हणजे निळ्या मेघाप्रमाणे त्याचं शरीर आहे. रमा मंदिरम सुंदरम चित प्रकाशम, रमेचं मंदिर. रमा म्हणजे कोण? राम म्हणजे काय सांगा बघू? राम म्हणजे जो रमवतो तो राम. सर्वान रमयन म्हणजे राम, तो सर्वांना रमवतो. मग इथे राम म्हणजे काय, फक्त असा हाती धनुष्य घेतलेला आपल्याला कायम रामाची मूर्ती म्हणजे अशी हाती धनुष्य बाण घेतलेली दिसते, तसा अर्थ नाही. राम म्हणजे जो रमवतो तो राम. मग इथे काही वेळेला मीरेला कृष्ण हा राम वाटतो, कारण तो कृष्ण तिला रमवतोय. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ह्यांना दत्त हा राम वाटू शकतो, कारण तो दत्त त्यांना रमवतोय. कोणाला विष्णू हा राम वाटेल, कोणाला शिवशंकर हा राम वाटेल, कारण तो रमवतोय. असा म्हणजे त्याचा व्यापक अर्थ आपण घ्यायचा ना. तर येथे का उभा श्रीरामा, मनमोहन मेघ श्यामा. माहितीये ना आपल्याला, अभंग माहिती असेल. काय केली अयोध्यापुरी, बघा सांगता सांगता कसं आलं. काय केली अयोध्यापुरी, येथे वसविली पंढरी. जेव्हा रामदास स्वामी ह्या विठ्ठलाच्या समोर उभे राहिले तेव्हा त्यांना ते पद स्फुरलेलं आहे, रामदास स्वामींचं आहे ते. काय केली शरयू गंगा, येथे वाहे कोण? चंद्रभागा. इतकं सुंदर वर्णन आहे, सगळं सांगत नाही, आपल्याकडे वेळ नाही एवढा. तर असा हा रमा मंदिरम म्हणजे रमेचं मंदिर. रमा म्हणजे इथे लक्ष्मी, रामाची ती रमा, रमा माधव म्हणजे लक्ष्मीचं मंदिर. सुंदरम चित्प्रकाश म्हणजे रुक्मिणीच्या हृदय मंदिरात तो वसलेला आहे, म्हणून तो रमा मंदिरम. आणि आचार्यांनी लिहिलेलं स्तोत्र आहे. असं तसं थोडं असेल, कितीतरी एक गहन अर्थ आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात ह्यापेक्षा सुद्धा वेगळा अर्थ
आजच्या प्रेक्षकांना माहिती असेल कदाचित. रमा मंदिरम सुंदरम चित्रकाशम वरम तू इष्टिकायम, हा संधी बघा हा. वरम तू इष्टिकायम, इष्टिकायम हा संधी आहे. इष्टिका, इष्टिका म्हणजे वीट संस्कृत मध्ये. इष्टिका चिती, ते क्षेत्रफळ बरोबर असं शाळेत असायचं बघा. इष्टिका चिती म्हणजे कॉम्पॉक्ट बॉक्स दाखवतात ते आम्हाला आमच्या टीचर. ही इष्टिका चिती म्हणजे अशी कॉम्पॉक्ट बॉक्स असते, म्हणजे वीट असते. वरम तू इष्टिकायम समन्यस्त पादम, दोन्ही असे वाकडे तिकडे नाहीयेत पाय. आपण जर पाहिलं असेल पंढरपूरला गेल्यावर किंवा आता काय गुगल वगैरे आपण बघू शकतो, त्याचे पाय असे समचरण आहे. अर्थाच्या असे आहे समचरण. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, कोणी उच्च कुळातला नाही, कोणी नीच कुळातला नाही, सगळे सम आहेत. माझ्या पायाकडे पाहून निदान तेवढं तरी शिका रे, असं पांडुरंग सांगतोय. कशासाठी भेदभाव आहे मी जर कधी केला नाही. 18 पगड 12 बलू ते दार, ह्या ज्या आपल्याकडे पद्धती, त्यात सगळ्याच संत होऊन गेलेले आहेत. आपण ह्या व्याख्यानाच्या शेवटी थोडक्यात त्याचा आढावा घेऊ. तर एवढ्या सगळ्या संतांनी एकालाच भजलंय म्हणजे पण विठ्ठलाने कधीच कोणात भेदभाव केला नाही, म्हणून तो समचरण आहे. निदान माझ्या पायाकडे तरी, पायावर डोकं ठेवताय ना, मग पायाकडे तरी बघा. पाय हे असे आपल्याकडे मानले जातात की ज्याला आपण मेकअप करत नाही बघा कधी. आपण चेहऱ्याला मेकअप करतो पण पायाला मेकअप नाही करत. अगदी हाताला करते कधी पण पायाला करतो का आपण? तळपायाला, पावलाला कधी मेकअप करतो का आपण? म्हणजे आहेत ते बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. म्हणजे ज्यांनी ज्याचं आचरण जसं आहे तसं त्याचे पाय असतात. म्हणून आपण पायावर डोकं ठेवण्याची आपल्यात पद्धत आहे. वरंतुष्टिकायाम समन्यस्त पादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. फार सुंदर हे 2 श्लोक आता आपण इथे पाहिले. आता पुढचा श्लोक पाहू. प्रमाणम भवाब्धेरिदं मामकानां नितंबः कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. फार सुंदर वर्णन आहे बरं का. इतकं सुंदर वर्णन, आता याच्यावर किती बोलू. प्रमाणम भवाब्धे इदम मामकानाम, मामकानाम म्हणजे काय? भक्त किंवा माझी माणस. फक्त माझी मामकाना म्हणजे माझी माणस. आपल्या गीतेमध्ये आहे ना, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा, पहिला श्लोक आहे. मामकाम पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. माझे कोण? माझे म्हणजे हा धृतराष्ट्र उवाच आहे ना पहिलं. मामका पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय. काय करतायत संजय या धर्मक्षेत्रात कुरुक्षेत्रात हे लोक दोघ जण? कौरव काय करतात आणि पांडव काय करतात हे सांग तुम्हाला. तुला तर दिव्य दृष्टी आहे ना. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र असू दे, गीता हा विषय नाहीये. माझं भगवद्गीतेच्या 11व्या अध्याय माझं पूर्ण व्याख्यान आहे 2 तासाचं. 11वा अध्याय क्लायमॅक्स आहे गीतेमधला. तर त्या वेळेला मी हे गोष्ट सांगतो. जर कधी अरेंज केलं कोणी तर मी त्यावेळेला या गोष्टी सांगतो. आता मुद्दा आहे भवाब्ध. भवाब्ध, भव म्हणजे भवसागर म्हणजे संसार. अब्धी, अब्धी म्हणजे सागर. आपण संसार रूपी सागरात सगळे गटांगळ्या खातोय. तर त्यांच्यासाठी, या भक्तांसाठी तो प्रमाण आहे. काय प्रमाण आहे? त्याने असं कमरेवर हात ठेवलेले आहेत ना. मग तो काय म्हणतो? जर तुम्ही माझी भक्ती केलीत म्हणजे मला धरून राहिलात, तर हा जो भवसागर आहे हा तुमच्या कमरे इतकाच होईल. कमरे इतक्या पाण्यामध्ये माणूस सहज तरून जाऊ शकतो. इथपर्यंत पाणी आलं, पण गळ्याशी आल्यानंतर आपण सुरुवात करतो एखादी गोष्ट. नाही हो, आता मला केलं पाहिजे बाबा, आता माझ्या हे गळ्याशी पाणी आलं असं आपण म्हणतो. पण तसं आहे का? जर कमरेवर पाणी असेल तर कमरेवरच्या पाण्यातून आपण वाट काढत सहज जाऊ शकतो. तर प्रमाणम भवाब्धे इदम मामकानाम नितंब कराभ्याम धृतो येन नितंब म्हणजे इथे असा मांड्यांच्या जवळचा भाग म्हणजे कंबर. त्याने अशी कंबर धरलेली धृतो. धृतो येन तस्मात, तस्मात म्हणजे म्हणून, येन म्हणजे ज्याने, धृतो म्हणजे पकडलेलं आहे. नितंब कराभ्याम हाताने नितंब पकडले. नितंब म्हणजे इथे अर्थ मांड्यांजवळचा भाग म्हणजे कंबर. त्यांनी कंबर पकडलेली आहे दोन्ही हाताने. तो सांगतोय, प्रमाण देतोय की जर माझी भक्ती केली, माझ्याजवळ राहिला तर काय होईल? तर तुम्ही ह्या पाण्यातनं सहज तरून जा. अगदी काही तुम्हाला प्रॉब्लेम, कमरे एवढं पाणी होईल तुमच्यासाठी. जसं आता गोकुळाष्टमी आहे,
पुढच्या महिन्यामध्ये, बरोबर आहे. त्या बाळाचं एक बाळकृष्णाचं जेव्हा अंगठ्याचा स्पर्श त्या यमुनेला होतो तेव्हा पूर आलेली यमुना सगळी जाते, ओसरतं पाणी आणि वसुदेव जातो गोकुळाम. ती गोष्ट माहिती आहे. तसं इथे जर तुम्ही माझी भक्ती केलीत, म्हणून तर चित्र बघा ना, चित्रात दिसतंय शेजारी कमरेवर हात ठेवून उभा आहेत. काय रे, बघतोच मी कोण माझ्या भक्ताला त्रास देत आहे. आणि अशा प्रकारे तो उभा आहे. तर विधातुर वसत्यै धृतो नाभिकोशः, त्याच्यावर विवेचन महत्वाचं आहे. विधातू म्हणजे कोण? ब्रह्मदेव. वसत्यई म्हणजे राहतो, वस धातू आहे, बरोबर आहे. विधाता राहतोय, कुठे राहतो बरं ब्रह्मदेव? तर तो कमळात राहतो, बरोबर आहे. आपण एरवी पौराणिक मालिकांमध्ये बघा, तो कमळात कधी आसनावर कुठे बसलेला नसतो, कमळात बसलेला असतो. त्याने काय केलेलं आहे? धृतो नाभिकोश. नाभिकोश म्हणजे ह्या भगवंताच्या या बेंबीतून, नाभीतून जो कमळ निघालेला आहे त्या कमळामध्ये तो बसलेला आहे. विधातू वसत्ये म्हणजे ब्रह्मदेवाचं वसतिस्थान कमळ. कमळ कुठून आले? नाभिकोशातून आलेलं आहे. कोणाच्या? त्या विष्णूच्या. विष्णूच्या म्हणजेच विठ्ठलाच्या ना. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. तर अशा या पांडुरंगाला मी भजतो. आता इथे एक मुख्यत्वे एक मुद्दा मला सांगायचा, तो म्हणजे असा की सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ ह्युमन प्रोडक्टिव्ह सिस्टीम हे जर काय असेल तर ते म्हणजे हे विधातुर वसत्ये धृतो नाभिकोशा. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर अनंत शयनम ही मूर्ती पाहिली असेल, कोणी जाऊन पाहिली असेल केरळमध्ये अनंत शयनम मूर्ती, फार सुंदर आहे. किंवा आपण गुगलवर आता त्याचे फोटो पाहतो, ती लक्ष्मी पायाशी बसली आहे, वेटोळे घातलेला नाग आहे. हे मला वाटतं आधी मी इथे सांगितलं होतं, कदाचित मला आठवत नाहीये, पण पुन्हा इथे नवीन जर कोणी प्रेक्षक असतील तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो ही गोष्ट. 5 फण्यांचा नाग आहे, बेटोळे घालून बसलेला, बाजूला क्षीरसागर आहे आणि हा पहुडलेला आहे आपला भगवंत विष्णू. त्याच्या नाभीतनं कमळ आहे आणि कमळात हा विधातू आहे, बसलेला आहे. म्हणजे मातेच्या गर्भामध्ये जेव्हा बालकाचं आगमन होतं, जेव्हा तो जीव वाढत असतो तेव्हा ते गर्भजल असतं. तिथे बऱ्याच माता भगिनी आहेत म्हणून मी खास करून सांगतोय. गर्भजल म्हणजे हे क्षीरसागर, त्याच्यामध्ये वेटोळे घालून बसलेला आहे तो नाग. आतड्यांची वेटोळी आहेत, नाळेची वेटोळी आहेत. आतडे असतातच आपल्या प्रत्येकाच्या शरीराची, अशी वेटोळे घालून असतात ना. आणि मग 5 फण्यांचा नाग साधारणतः म्हणजे पंचमहाभूत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, या पंचमहाभूतापासून नवीन बालक जन्माला येतो. म्हणून तो नवीन बालक तिथून जन्माला आलेला आहे. आणि ह्या बालकाच्या आणि आईच्या जोडणी कशाद्वारे होते? नाळेद्वारे. म्हणून त्या भगवंताच्या नाभीतून ती नाळ निर्माण झालेली आहे, त्याच्यामध्ये कमळ फुललेलं आहे आणि कमळामध्ये ब्रह्मदेव आहे, कारण तो नवीन सृष्टीचा निर्माता आहे. म्हणजेच मातेच्या उदरातून नवीन जीवाचा जन्म होतो. हे आपल्याला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे अनंत शयनम ही मूर्ती. म्हणून विधातुर धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. फार सुंदर वर्णन आहे. आता पुढचा श्लोक. कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. आता त्याचं वर्णन केलेलं आहे, कौतुक केलेलं आहे. आपण जेव्हा एखाद्याचं वर्णन करतो तेव्हा आपण, हे स्तवन आहे शंकराचार्यांनी केलेलं, त्याच्यामध्ये सुंदर वर्णन करताना म्हणताय कंठदेश म्हणजे हा गळा. हा गळा कसा आहे बघा, इथे चित्रात सुद्धा आहे बघा. कंठी कौस्तुभ मणी विराजित आहे ना. बऱ्याच अभंगामध्ये संतांनी वर्णन केलं. स्फुरत म्हणजे प्रकाशमान, चमचमणार. कौस्तुभमणी अलंकृत कंठदेश, कौस्तुभ मण्याने हा तुझा कंठदेश म्हणजे हा जो गळा आहे तो अलंकृत आहे. कौस्तुभमणी कुठून आलेला आहे? समुद्र मंथनातून आलेला आहे. अशा समुद्र मंथनातून आलेल्या त्या कौस्तुभ मण्याला तू तुझ्या कंठात धारण केलेलं आहेस. श्रिया जुष्ट केयूरकम श्रीनिवास. श्रीनिवास, श्री ही म्हणजे लक्ष्मी, श्री सुक्त, बरोबर. श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा निवास ज्याच्या जवळ आहे तो श्रीनिवास म्हणजे विष्णू म्हणा. आणि जुष्ट केयूरकम, श्रिया जुष्ट केयूर, केयूर म्हणजे ते जे सर्पिलाकृती म्हणा किंवा मोरपंखांच्या आकृतीचे म्हणा किंवा मत्स्याकार म्हणा, कानी कुंडले मकराकार,
असं जे सगळं त्यांनी दागिने घातलेले आहेत, कानात आहेत, गळ्यात आहेत, हे सगळे दागिने आहेत. म्हणजे श्रेयाजुष्ट केयूरकम शिवम, तो शिव आहे बघा. हा म्हणजे शैव आणि वैष्णव. आता शंकराचार्य, आपण म्हणतो शंकराचार्य म्हणजे काय, तर शिव म्हणजे शैव म्हणू आपण, पण तसं काही नाही. त्यांनी अद्वैत वेदांत, अद्वैताचा पुरस्कार केलेला आहे. शैव आणि वैष्णव ह्यांच्यात भेद नाही असं त्यांना सांगायचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे शंकराचार्य, हा भेदाभेद दूर करण्यासाठी. म्हणून त्यांनी इथे जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो, शिव आहे. शिव म्हणजे कल्याणकारी. शं करोति इति शंकरा, जो कल्याण करतो. शम म्हणजे कल्याण. शन्नो वरुण, आपल्याला माहिती आहे भारतीय नौसेनेचं ब्रीद वाक्य पहा. शन्नो वरुण, वरुण देव आमचं कल्याण करो. शन म्हणजे कल्याण करो. वरुण देव, कारण त्यांना समुद्राशी खेळायचं आहे, पावसाची हवामानाची खेळायचं आहे ना नौदलाला, म्हणून त्यांनी आमच्यावर कृपा करावी. म्हणून शन्नो वरुण शंकरोति इति शंकरा, जो कल्याण करतो तो शंकर. असा तो शिवम आहे. मी शिव आहे तो. कारण एक अजून एक, तुम्ही जर आता हे मुकुट नसलेली मूर्ती जर पाहिली गुगलवर तर भरपूर पडतो. त्या पांडुरंगाच्या मस्तकावर एक छोटीशी शिवपिंडी आहे. शिवम, शिव आणि वैष्णवांचं एकत्रित असं हे पीठ, महायोगाचं पीठ आहे, महायोग पीठ. शिवम आहे, शांतम आहे, शांत आहे. आणि ईड्यम, ईड्य, ईड्य म्हणजे स्तुती करण्यास योग्य, संस्कृत शब्द आहे ईड्य, म्हणजे स्तुती करण्यास योग्य. तो कसा आहे? स्तुती करण्यास योग्य आहे. शिव आहे, शांत आहे. आणि लोकपालम, लोकपालम, लोकपालांना वर देणारा आहे. लोकपाल म्हणजे ह्या सर्व लोकांचं पालन करणारा तो लोकपाल. म्हणजे ब्रह्मलोक, पृथ्वीलोक, चंद्रलोक, म्हणजे इंद्र. थोडक्यात इंद्राला वर देणारा असं आपण म्हणू शकतो. किंवा लोकपालम म्हणजे हे जी जनता आहे, जनतेचा पालन करता जो राजा असतो, त्या राजालाही वर देणारा असा तो आहे. अशा या प्रवरब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंग, अशा या पांडुरंगाला मी नमस्कार करतो. परब्रह्मलिंगम, हे परब्रह्म आहेत. आपल्याला नरहरी सोनाराची गोष्ट माहिती असेलच. तो शैव होता. तो म्हणाला मी नाही पूजा, मी नाही तयार करणार दागिने विठ्ठलासाठी, कारण तुम्ही वैष्णव आहात. पण त्याला खूप आग्रह होतो. मग तो डोळ्यावर पट्टी बांधतो आणि मग शिव ह्या विठ्ठलाच्या मूर्तीजवळ येऊन जेव्हा त्या मूर्तीला हात लावून मूर्तीचं माप घ्यायला सुरुवात करतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की जिथे जिथे मी स्पर्श करतोय तिथे तिथे मला शिवशंकरांचा भास होतोय. जिथे जिथे मी हात लावतोय तिथे असं मला वाटतं की शिवशंकरांच्याच शरीराला माझा स्पर्श होतोय की काय. तर अशा पद्धतीने त्याला तिथे दृष्टांत होतं की मी आणि तो भेद नाही, शिव आणि वैष्णव असा भेद नाही, आम्ही एकच आहोत. मग पुढे तो सुंदर अशी मूर्तीला दागिने घडवतो नरहरी सोनार, ही आपल्याला गोष्ट माहिती. म्हणून इथे शिवम शांत, आपण एकेका शब्दाचा अगदी जाणीवपूर्वक सखोल विचार करतोय की शिव का त्यांनी म्हटलेला आहे. तर याचं कारण तो कल्याणकारी सुद्धा आहे, असाही त्याचा एक अर्थ आपण घेऊ शकतो. शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलक्रांत गण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं, आपल्याला शरच्चंद्र म्हटल्यानंतर वेगळंच काहीतरी आठवतं. हल्ली आपण टीव्हीवर काही बघतो, काही वाचतो. पण शरदचंद्र म्हणजे शरदाची पौर्णिमा. आपल्याकडे बऱ्याच पौर्णिमांना महत्व आहे ना. लहानपणी म्हणजे मी माझ्या आजीकडे बरीच वर्ष राहायला होतो. त्याच्यामुळे आजीने असं माझं परावाचा म्हणतो ना आपण लहानपणी, तेव्हा ती सांगायची प्रत्येक पौर्णिमेचं महत्व काय. चैत्र पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमा, अशा प्रत्येक त्यामधली ही अश्विन पौर्णिमा म्हणजे शरदाचं चांदण म्हणतो ना आपण, ती कोजागिरी. त्या दिवशी चंद्र विशेष प्रकाशाने तळपत असतो. आपल्याकडे कोजागिरणी पौर्णिमेचं महत्व आहे. तर अशा विशेष पौर्णिमेला जो चमकतोय सुंदर पांढरा शुभ्र प्रकाशित झालेला आणि शीतलता देणारा, चंद्राचं महत्व काय तर शीतलता म्हणून रामचंद्र म्हणतात. बरोबर आहे. राम सूर्य नाही म्हणत. तो राम कसा आहे त्याला पाहतं आपल्याला शीतलता अनुभवता आली पाहिजे. त्याच्याकडे पाहिल्यावर शांत वाटलं पाहिजे. चंद्राकडे पाहिल्यावर आपल्याला शांत वाटतं, समाधानी वाटतं. चंद्राचा प्रकाश शीतल असतो.
म्हणून आपलं रामचंद्र म्हणतो आपण, बरोबर. तर तसा तो शरदचंद्र बिंबाननम, आनंद कसं आहे त्याचं, तर शरदाच्या या चंद्राच्या बिंबाप्रमाणे अतिशय शांत शीतलता प्रदान करणारं असं त्याचं आनन आहे, म्हणजे मुख आहे. चारुहासम, त्याच्या मुखावर सदैव हसतमुख आहे. आपण नसतो चारुहासम, जरा काही झालं की आपण कुरकुर करतो, हा मनुष्य स्वभाव. कितीही भक्तांनी आपली गाऱ्हाणे सांगितली, सतत सातत्याने सांगितली, माझं हे होऊ दे, माझं ते होऊ दे, माझं असं कर, तरी तो कधीही न कंटाळता हसत उभा आहे बिचारा एवढी वर्ष. लसत कुंडलक्रांत गंडस्थलांगम, लसत म्हणजे पुन्हा चमचमणार, कुंडल आहेत त्याच्या कानामध्ये, आणि ती कुंडलक त्यांनी क्रांत म्हणजे ती ती कुंडल एवढी आहेत अशी लांबलेली आहेत की ते गंडस्थळ इथपर्यंत लोंबलेली आहेत ती, बघा. ते कानी कुंडल मकराकार इथे बघा चित्रात तुम्हाला दिसत असते, ती जी कानात घातलेली जी काही मकराकार जी आहेत अलंकार, ते अगदी इथपर्यंत गंडस्थलांगम म्हणजे ते गळ्यापर्यंत आलेले आहे. जपाराग बिंबाधरं कंजनेत्रम, जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महाद्युतीम. आपल्याला माहिती आहे जपा कुसुम संकाशम म्हणजे कसलं फूल, तर जास्वंदीचं फूल. जास्वंदीच्या फुलाला जपा कुसुम म्हणतात. जास्वंदीच्या फुलाप्रमाणे अधर हे असे ओठ आहे. किती सुंदर वर्णन आहे, नाही खरंच, म्हणजे किती ते श्रेष्ठ आहेत आचार्य. जपाराग बिंबाधरम अधर, त्याचे ओठ इतके लाल चुटूक आहेत. कसे आहे, तर ते याच्या कमळाच्या जास्वंदीच्या फुलाप्रमाणे, कमळाची पण उपमा नाही दिलेली, जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल चुटूक ओठ आहेत. आणि कंज नेत्रम, त्याचे डोळे शेवटी सगळे येऊन कमळापाशी थांबतो आपण. कमळ वेगळा अर्थ काढू नका, मी कमळ म्हणतोय म्हणजे हे आपलं राष्ट्रीय फूल आहे म्हणून. तर कमळापाशी येऊन थांबतो आपण शेवटी. कंज नेत्रम, कमळाप्रमाणे त्याचं नेत्र आहेत. आपल्याला माहिती आहे ती शिवाची घडलेली गोष्ट आपल्याला माहिती असेल शिव महात्म्यामध्ये, की शेवटचे हजारावं फूल, हजार पुष्प वाहण्याचा संकल्प करतो श्री विष्णू. काशीला जाऊन मनकर्णिका घाटावर 999 फुलं वाहतो शिवाच्या पिंडीवर, आणि एक फूल मात्र तिथे अदृश्य होतो. साक्षात विष्णू शोध घेतो पण तरी त्याला फूल सापडत नाही. मग तो काय करतो, संकल्प पूर्ती करायची म्हणून आपले डोळे काढतो आणि हजारावं कमलपुष्प म्हणून शिवपिंडीवर तो डोळे वाहणार, इतक्यात शिवपिंडीतनं साक्षात शिवशंकर प्रकट होतात आणि म्हणतात, देवा काय करताय तुम्ही हे. त्याला आलिंगन देतात शिवशंकर. शिवाचं आणि हरी आणि हराचं मिलन होतं बघा, हरी आणि हराचं मिलन होतं. आणि सांगतात, देवा असं करू नका, आजपासून तुम्हाला जग कमल नयन म्हणेल, कंज नेत्र म्हणेल, राजीव लोचन म्हणेल. जे जे कमळाला समानार्थी शब्द आहेत, तेथे डोळ्याला समानार्थी शब्द आहेत, त्या दोघांचा समास करून जेवढे जेवढे शब्द तयार होतात, त्या तेवढ्या सगळ्या शब्दांना आपण कृष्णाला लावतो, राजीव लोचन म्हणतो. ह्या विठ्ठलाला म्हणजे कृष्णाला सुद्धा त्यांनी आचार्यांनी कंज नेत्रम असं म्हटलेलं आहे. इतकं आपल्याला दोन गोष्टी माहिती आहेत, डोळे काढून दिले कोणी दिले, एक ह्या विष्णूने दिले, आणि दुसरे म्हणजे आपल्या नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये गोरक्षनाथांनी डोळे काढून दिलेले आहेत. तर पुढे जातो मी, कंजनेत्रम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पुढचा श्लोक पाहू. किरीटोज्वल सर्व दिक् प्रांत भागम सुरैः अर्चितम दिव्य रत्नैरनघ्यैः त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. कसा आहे तो किरीट, कसा आहे म्हणजे मुकुट, सगळ्याचं वर्णन केलेलं. आणि खरंच सांगतो, मी नोव्हेंबर मध्ये गेलो होतो पंढरपूरला, आयुष्यात पहिल्यांदी, त्याच्या आधी कधी योग नाही आला. पण खरं क्षणभर जरी उभं राहिलं ना, तरी त्याचा जो मुकुट आहे तो इतका झळाळतो, खरंच त्यातनं किरणं बाहेर पडतात की काय असं वाटतं. मी स्वतः पाहिलेलं आहे माझ्या डोळ्यात. इतका सुंदर चकचकीत जळजळीत असलेला मुकुट आहे. म्हणून त्यांनी म्हटले, किरीट उज्ज्वल सर्व दिक, सर्व दिशांचे भाग त्याच्याने प्रकाशित झालेले आहेत. सर्व दिक प्रांत भागम, सर्व दिशांचे भाग त्याच्या मुकुटामुळे प्रकाशित झालेले आहेत. सुरैही अर्चितम, सुरैही, सुर म्हणजे देव, देवांनी त्याची अनर्घ्य रत्नांनी पूजा केलेली आहे. इतका सुंदर, इतका महान आहेस तू. सुरैही अर्चितम दिव्य रत्नैरनघ्यैः त्रिभंगाकृतीम दिव्य बर्हमाल्यावतंस, वतंस म्हणजे मणी, श्रेष्ठ.
बर्हमाल्या म्हणजे मोरपीस. मोरपिसांचा तू मुकुट तयार केलेला आहे आणि तू कसा आहे त्रिभंगाकृती, 3 ठिकाणी भंग पावलेला आहे विठ्ठल. आता इथे विठ्ठल म्हणजे इथे कृष्ण किंवा इथे विष्णू असा अर्थ घ्यायचा. इथे खाली चित्र पहा, तो 3 ठिकाणी कसा भंग पावलेला आहे. अशी मुरली धरलेली आहे, म्हणजे मानेला एकदा, त्याच्यानंतर इथे कमरेला एकदा असा वाकलाय म्हणून, आणि खाली असा पाय दुमडलेला आहे. 3 ठिकाणी तो भंग पावलेला आहे म्हणून त्याला म्हणतात त्रिभंगाकृती. कथक आणि ह्या सगळ्या जे नृत्य प्रकार आहेत त्याच्यामध्ये ही त्रिभंगाकृती ही एक मुद्रा खूप महत्वाची. आपण पाहिलंही असेल, पण आपल्याला या मुद्रेला त्रिभंगाकृती म्हणतात हे माहित नसतं. आपण कथ्थक याच्यामध्ये सगळ्या मुद्रा बघतो, त्या फार सुंदरच आहे तो नृत्य प्रकार. तर तो असा 3 ठिकाणी वाकलेला आहे, 3 ठिकाणी, म्हणून त्रिभंगाकृतीम बर्हमाल्यावतंसम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. किती ते सुंदर वर्णन केलेलं आहे पहा. आचार्यांचं हे तेच जाणवत त्यांचं वर्णन. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. विभुं, जो विभू आहे, मी सर्वत्र पसरलेला आहे. वेणुनादम, वेणू, वेणू म्हणजे काय, बासरी त्याची. किसन तो माझा बाई बाई, किसन तो माझा बाई, जाने वळविल्या माझ्या गाई, जाने वळविल्या माझ्या गाई, गाई किसन तो माझा बाई. असा एक परमपूज्य कलावती यांनी लिहिलेलं सुंदर पद आहे. हा जो वेणुनाद आपण म्हटले ना, वेणुनादम, हा वेणुनाद करून चरंतम दुरंतम, दूर चरायला गेलेल्या गायींना तो काय करतो, परत बोलावतो. आपण पाहिलेलं असतं असं सगळं टीव्हीवर, आपल्याला माहिती आहे त्या गोष्टी. तर तो गायींना परत बोलावतो दूर चरायला गेलेल्या. पण इथे अर्थ काय परमपूज्य यांनी सांगितलेला होता, मी प्रत्येक कुठल्याही संतांनी, आधी तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज असतील, एक प्रत्येक संतांनी सांगितलेल्या त्या लिहिलेल्या त्या पदांमध्ये काहीतरी असा ना गर्भित अर्थ दडलेला आहे. तसा ह्याच्यामध्ये गर्भित अर्थ ते म्हणतात, माझ्या गायी चरायला गेल्यात, म्हणजे माझी ही सगळी इंद्रिय आहेत ती चरायला गेलेली, म्हणजे नको त्या गोष्टी बघायला गेलेले आहेत डोळे, उखाळ्या पाखाळ्या ऐकायला गेलेले आहेत माझे कान, लोकांना वाईट साईड बोलायला गेलेले आहेत माझं तोंड, अभक्ष भक्षण आणि अपेय पान करायला गेलेली आहे माझी रचना. हे सगळी माझी जी इंद्रिय आहे त्या नको त्या ठिकाणी गेलेल्या, चरायला गेलेल्या गायी आहेत, घाणेरडं काहीतरी करतायत. त्यांना तो परत आण. किसन तो माझा बाई, ज्याने वळविल्या माझ्या गायी, म्हणजे माझी इंद्रिय त्याने आत वळवली आहेत, असा तो किसन आहे, असा तो कृष्ण आहे, असा तो विठ्ठल आहे, असं सांगायचं संतान. म्हणून ते म्हणतात, त्या म्हणतात तसंच इथेही शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे, बिभुम वेणुनादम चरंतम दुरंतम, दूर चरायला गेलेल्या गायी म्हणजे आपली इंद्रिय तो वळवतो, हा विठ्ठल वळवतो. विठ्ठला कितीतरी तुकाराम महाराजांचं तर फार सुंदर अभंग त्याने विठ्ठलाचे वर्णन केले. स्वयं लीलया, लीलया म्हणजे अगदी लीला, म्हणजे अगदी सहजतेने आपण म्हणतो त्याने हे काम लीलया केलं. लीला हा शब्द त्याच्यापासूनच तयार झाले, लीलया, अगदी सहजतेने केलेलं आहे त्याने. काय केलेलं आहे, गोपवेशम दधानम, गोपींचा वेश, गोपींचा म्हणजे गोपवेश म्हणजे गुराख्याचा वेश त्याने सहज धारण केलेला आहे. खरं म्हणजे तो देव विष्णू वैकुंठात झळझळीत पितांबर, आपल्याला त्याचं वर्णन माहितीये, त्याने गुराख्याचा वेश घ्यावा म्हणून काही संशोधकांनी त्याला गवळी ठरवलं. मधुकरराव जोशी यांनी फार सुंदर भाष्य केलेलं आहे त्यांच्या संशोधनामध्ये. ते म्हणतात काही संशोधकांनी त्यांना गवळी ठरवलं, मग त्यांचे कृष्णाचे जे यादव वंश ते सगळे गवळी होतील का, वसुदेव आणि देवकी हे सुद्धा गवळी होतील का. गोपवेशम, त्याने फक्त वेश धारण केलेला आहे गायींचं सगळा सांभाळ करण्यासाठी. आणि गवामृंदका नंदनम चारुहासम, गायींच्या समूहाला गवामृंद, शिक्षकवृंद, वाद्यवृंद म्हणजे समूह, गायींच्या कळपाला, गायींच्या समूहाला तो आनंद देतोय त्याच्या बासरीमुळे. म्हणून चारुहासम, अतिशय हास्यमुख असलेला, अतिशय सुंदर स्मितहास्य ज्याच्या चेहऱ्यावर सदोदित विलसित आहे, असा हा परब्रह्मलिंगम पांडुरंगम अहम भजे.
अशा या परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी भजतो, मी त्याला नमस्कार करतो. अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परंधाम कैवल्यम एकम तुरीयम प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. रुक्मिणी प्राण संजीवनम, रुक्मिणीच्या तू प्राण आहेस असा तू परमधाम आहेस. तसे अजम, अजम म्हणजे ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाला म्हणतात अजम. अजम म्हणजे ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवाची उपमा म्हणजे त्याला सगळ्याची उपमा दिलेली आहे. तू परमधाम आहेस आणि कैवल्य आहेस, अध्यात्माचा तू गाभा आहेस. तुरीयम, तुर्यावस्था, या योगामध्ये किंवा या अध्यात्मशास्त्रात काही अवस्था सांगितल्या, तर ती तुरीय अवस्था म्हणजे अगदी शेवटची अवस्था. ही अवस्था तू भक्तांना प्राप्त करून देतोस. प्रसन्न, तू प्रसन्न आहेस. प्रपन्नार्तिहम, आरती शत जन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. असं एक नाट्यगीत, नाट्यपद आहे बघा. आरती म्हणजे काय? दुःख. जे तुझ्या शरीराने प्रपन्न झालेले आहेत, जे तुझ्या चरणाशी आलेले आहेत, त्यांचं दुःख आरती. हम, हम म्हणजे हन धातू आहे. हन, तू नष्ट करतो, त्या दुःखाचं तू निवारण करतोस. असा तू आहेस. तू देवदेव आहे, देवेश्वर आहेस. अशा या पांडुरंगाला अहम भजे, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अशा या पांडुरंगाला मी भजतो, असं त्यांना म्हणायचं आहे शंकराचार्यांनी. तवं पांडुरंगस्य वै पुण्यदं ये पठन्ति एकचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम्. इति श्रीमत् शंकराचार्य विरचितं पांडुरंगाष्टकं स्तोत्रं संपूर्णम्. स्तवम पांडुरंगस्य, हे पांडुरंगाचं स्तवन जो कोणी एकचित्ताने ऐकेल, वाचेल, म्हणेल आणि भक्ती आहे, अंडरलाईन बर का, अंडरलाईन, इन्व्हर्टेड, बोल्ड आणि इटॅलिक, काही पण म्हणा तुम्ही. हा शब्द भक्ती, हा म्हणजे भक्तीने आणि नित्यम, रोज, आज केलं उद्या नाही केलं नाही असं नाही उपयोगात. तर काय होईल? भवांभो निधीम तेपि तीर्थवा अंतकाले, अंतकाळी काय होईल? तो भवांभो निधी म्हणजे ह्या सगळ्या भवसागरातून तीर्थवा म्हणजे तो तरुण जाईल, त्याला मोक्ष प्राप्त होईल. मागे मी व्याख्यानात म्हटलं होतं, बहुतेक ध्यास अभ्यास वरच असेल, माझ्या लक्षात नाही. मोक्ष म्हणजे काय? तर मला डायबिटीज झालाय, तरी सुद्धा माझ्या समोर जर कोणी श्रीखंड ठेवलं तर ते मी खाणार नाही. तो म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे मोहाचा क्षण टाळणे, मोहाचा क्षण, मोक्ष टाळणे किंवा सांभाळणे, याला म्हणतात मोक्ष. खरा मोक्ष कसा मिळतो हे कुठे माहिती आहे आपल्याला? कोणी सांगायला आलाय का वर गेलेला माणूस आजपर्यंत, की असा असा मोक्ष असतो बर का, मोक्ष म्हणजे असं असं मिळतं आम्हाला? काय माहित नाही आपल्याला. मग या पृथ्वीतलावर जिवंत असताना मोक्ष कसा मिळवायचा? तर मोहाचा क्षण टाळणं. हे डायबिटीसचं उदाहरण मी गमतीने दिलेलं आहे तुम्हाला, पण आपल्या आयुष्यात असे मोहाचे क्षण येतात, तर ते टाळले तर आपलं आयुष्य अधिक सुकर होतं. म्हणून ते मोहाचे क्षण टाळण्यासाठी आपल्याला हे पांडुरंगाष्टकम म्हणायला सांगितलेलं आहे शंकराचार्यांनी. तीर्थवा अंतकाले, अंतकाळी. पण हे नुसतं अंतकाळी म्हणून येणार नाही बरं का, त्या अजामेळाच्या गोष्टीसारखं सगळ्यांना होत नाही. आपण भागवतात ऐकली असेल ती. त्याने आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि आयुष्यभर नारायणा इकडे ये, नारायणा पाणी दे, नारायणा भूक लागली, नारायणा बाहेर चल म्हणून नारायण नारायण म्हणायला लागला. अंतकाळी यमदूत आले धावून. यमदूत आले, विष्णू लोकातनं विष्णूचे पार्षद आले, म्हणजे सेवक आले. दोघांमध्ये चांगली जुंपली. ते विष्णूचे सेवक म्हणाले की आम्ही ह्याला नेणार. आणि यमाचे दूत म्हणाले छे छे, हा पापी मनुष्य आहे, आम्ही याला नेणार. ते विष्णुदूत म्हणतात नाही, याने दिवस आयुष्यभर नारायण नारायण म्हटलं, शेवटच्या क्षणी नारायण धावून आला. पण असं आयुष्यभर म्हटलं म्हणून काही प्रत्येकाच्या अंतसमयी काही नारायणाचं दूध धावून येणार नाहीये. ते आपलंच आपल्याला करायला लागेल. त्यामुळे लहानपणापासून जर बीज असेल तरच पुढे आपल्या शेवटच्या क्षणी नारायण नारायण येतं, नंतर वाके वाके येतं.
म्हातारे आजोबा अगदी मरणासन्न अवस्थेत असतात. वाके 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 वाके, त्यांच्या तोंडातनं शब्द फुटत नाही, एवढंच म्हणतात वाके वाके. त्यातल्या घरातल्या लोकांना वाटतात, माझ्या आजीने सांगितलेली गोष्ट आहे बरं. घरातल्या लोकांना वाटतं रे वाके वाके वासुदेवा केशवा म्हणाचं असेल बिचारा, म्हणून ते त्याला औषध वगैरे देतात की जेणेकरून तरतरी येईल आणि काय म्हणायचं ते त्याला कळेल तरी. पण त्याला औषध दिल्यावर तरतरी येते, पण वाके वाके याचा अर्थ काय? वासुदेवा केशवा नाही, वासरू केरसुणी खातय, वासरू केरसुणी खातय असं त्याला म्हणायचं. खिडकीकडे हात करतो आणि म्हणतो बघा वासरू केरसुणी खातय, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत मोह काही सुटत नाही. आणि इथे मोठ्या मोहाच्या गप्पा करतो आपण, पण त्या माणसाचा शेवटच्या क्षणापर्यंत मोह सुटला नाही. आपल्याला असं म्हणताय ना की अंते मती सा गती. अंते मती म्हणजे अंतिम क्षणी आपली जशी बुद्धी चालेल तशी आपली मती, तशी गती मिळते. जशी मती चालेल तशी गती मिळते. अंतसमयी भगवंताचं नाव घ्यावं, असं थोडक्यात या सगळ्या स्तोत्राद्वारे आपल्या लक्षात येईल. आता पुढचा भाग बघू, योगे 28. आता इथे भरपूर मी ऐतिहासिक संदर्भ सांगणार आहे, कारण स्तोत्र हे आध्यात्मिक होतं. आता योगे 28 मध्ये आपण बघूया. तर त्याच्यासाठी मी एक आधार घेणार आहे, तो म्हणजे पुस्तकाचा. ते पुस्तक आहे चला जाणूया आरती. हे पुस्तक मीच लिहिलेलं आहे. तर ह्या पुस्तकामध्ये याचं मी बरंच विवेचन केलेलं आहे. तर आपण एकेका शब्दाचा अर्थ आणि आता आपण ऐतिहासिक संदर्भ पाहू. आपल्याला आरती तर सगळ्यांना माहितीच आहे. योगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाही दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, जय देव जय पांडुरंगा. आता उद्या ही सगळी आरती आपण अनेक ठिकाणी म्हणू. उद्या दिवसभर ही आपण आरती म्हणणार. आता श्रावण महिना आहे. वेगवेगळे सणवार उत्सव सुरू होतील. आपण गणपती तर जोरजोरात आरत्या म्हणतो. काय त्याच्यात आनंद आहे. काय त्या आरतीतले शब्द समजत नाहीत. आपण काय म्हणतो हे समजत नाही. आरती म्हणणाऱ्यापेक्षा झांजांचा आणि ढोल ढोल ताशांचेच आवाज जास्ती. सगळ्याचा अगदी फार म्हणजे चोळा मोळा आणि चोथा करून टाकलाय आपणच आपल्या सणांचा. असो, तो त्या विषयावर व्याख्यान वेगळं आहे माझं. बोलू आपण. आत्ता सांगतोय योगे 28 विटेवरी उभा. का म्हटलंय ना योगे 28? तर ऐका आता. सत्ययुग, कृतयुग, द्वापार युग, कलियुग आणि त्रेतायुग, असे 4 युग आहेत. सत्ययुग, द्वापार युग, पहिले सत्ययुग होतं, मग त्रेतायुग आलं, मग द्वापार युग आलं. आता 4 युगांना कलियुग म्हणतात. या 4 युगांना आपण चतुर्युग म्हणतो. एका मन्वंतरामध्ये 4 चतुर्युग असतात. एका मन्वंतरामध्ये 4 चतुर्युग असतात. आतापर्यंत अशी 6 मन्वंतर होऊन गेलेली आहेत. नीट गणित लक्षात घ्या. 4 युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. एका मन्वंतरामध्ये 4 युग असतात. 4 युगांचा एक सेट असतो. आताच्या भाषेत, तर बोली भाषेत आपल्या एक सेट आहे. त्या सेटला म्हणतात आपण मन्वंत. आतापर्यंत 6 मन्वंतर झालेली आहेत. कुठली? स्वायुंभव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत आणि चाक्षुष अशी 6 मन्वंतर झालेले आहेत. आता हे 7वं मन्वंतर सुरू आहे, म्हणजे वैवस्वत मन्वंतर. आपण आता पूजा अर्चा करताना म्हणतो वैवस्वत मन्वंतरे कलियुगे श्वेतवाराह कल्पे वगैरे आपल्याला माहिती. तर आताच 7वं मन्वंतर म्हणजे वैवस्वत मन्वंतर. मग आता सोपं गणित बघा. एका मन्वंतरात 4 युग, 7व्या मन्वंतरात म्हणजे 7, टोटल 7 मन्वंतर. एका मन्वंतरात 4 युग, 7 चोक 28 आले. म्हणून योगे 28 विटेवरी उभा. अगदी सुरुवातच अशी आहे. का बरं 28? 29 का नाही म्हटलं त्यांनी? 27 का नाही म्हटलं? म्हणजे नामदेवांना गणित येत होता का, असं सुद्धा एखादे मला प्रश्न विचारला होता. म्हणजे काय हे संत सगळे काही बावळट होते असं म्हणणं आहे की काय? ज्यांना काही गणित येत नव्हतं? म्हणजे काही लोकांची विचारधारा अशी की देवदेव करणाऱ्या माणसाला काही कळत नाही. तो फक्त देवभोळा असतो. इथे नमस्कार कर म्हटलं की तो इथे नमस्कार करतो, इथे फुलं वाह म्हटलं की तो फुलं वाहतो, स्वतःच काही चालवत नाही, अशी लोकांची चुकीची समजूत असते. पण तसं नाही.
आणि अजून एक विचार ह्याच्याबाबत मी जेव्हा वाचलं, शोध घेतला, तेव्हा कळलं की 4 वेद, 18 पुराण आणि 6 शास्त्र यांची बेरीज 4 अधिक 18 अधिक 6 ही सुद्धा 28 येते. म्हणजे सर्व वेद, 4 वेद, 18 पुराण आणि 6 शास्त्र हे सुद्धा शेवटी नेती नेती म्हणतात. आम्ही ज्याचं गुणगान करतोय, आम्ही ज्याचं प्रतिपादन करतोय तो हा नाही, मग हा त्याच्यापेक्षा कोणीतरी वेगळाच आहे. आम्हाला सुद्धा याचं गुणवर्णन करणं शक्य नाही असं जिथे वेदशास्त्र पुराण सांगतायत असा तो, म्हणून 28. आता विटेवरी उभा कटेवरी हात, कायम औजेचा पंढरीनाथ. योगी 28 विटेवरी उभा, विटेवर उभा आहेत. आता मगाशी मागे पुंडलिकाची गोष्ट सांगितली आपण, ती काही बघायची नाही आता. वीट हे पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे आणि ह्या पृथ्वी तत्वापासून सृष्टीचा आरंभ होतो. म्हणून ह्या विटेला जास्ती महत्व आहे. विठ्ठलाच्या पायी करारली विटा. आपण वीट कशाची बांधतो? आपण घर कशाचं बांधतो? दगड, विटा, सिमेंट. हे आता सिमेंट आलं. दगडाचं बांधतो, विटेचं बांधतो ना. तर या अशा विटेने बांधलेल्या या घरामध्ये आपण राहतो. मग तसाच त्या भगवंताला सुद्धा इथे राहायचं हृदयात. हे हृदय स्वच्छ पाहिजे आपलं. म्हणून हे विटेवरी उभा. वीट हे पृथ्वी तत्वाचं प्रतीक. वामांगी रखुमाई दिसे दिव्य. उजवीकडे नाहीये, ती डावीकडेच आहे. वाम म्हणजे डावा असा एक अर्थ संस्कृत भाषेने दिलेला आहे. आणि डाव्या अंगाला रखुमाई उभी आहे. खरं म्हणजे विठ्ठल मंदिरात रखुमाई डावीकडे उभी नाहीये बरं का. रखुमाई त्याच्या शेजारीच उभी नाहीये, ती मागच्या बाजूला उभी आहे. जर कोणी पंढरपूरला गेलं असेल तर पाहाल तुम्ही, ती मागच्या बाजूला आहे तिचं देऊळ. विठ्ठल एकटाच उभा आहे. वाम याचा अर्थ सुंदर. म्हणजे संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. वाम ह्याचा अर्थ सुंदर, वाम ह्याचा अर्थ डावा. तर विठ्ठलाच्या बाजूला अतिशय सुंदर दिसणारी, विविध अलंकारांनी नटलेली अशी सुंदर अशी रुक्मिणी उभी आहे. म्हणून वाम अंगी. आपण सुद्धा आपल्या पत्नीला आपल्या डावीकडे, फोटो काढताना बघा लग्नामध्ये डावीकडे उभे राहा असं म्हणतात. आपण आपल्या पत्नीला डावीकडे उभे करतो कारण ती वामांगी अर्धांगी असते. पण कुठलं अर्धांग? तर डावं अर्धांग. वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. आणि हे विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं दिव्य स्वरूप ते नामदेव पाहत आहेत. पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा, ते आता सांगायची गरज नाही. पुंडलिकाची गोष्ट आपण पाहिली मग अशी. चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जयदेव. आणि पुंडलिकाच्या बाबतीत अजून एक अशी एक पुराण कथा सुद्धा ती 1-2 मिनिटात सांगतो. की आपल्या भागवतामध्ये वर्णन आहे मुचकुंद राजाचं. आता सगळी कथा आपल्याला वेळच नाही एवढा, पण मी सांगतो त्या मुचकुंद राजाचा पुढचा जन्म म्हणजे पुंडलिक असंही काही ठिकाणी म्हणतात. की आता मुचकुंद राजाची गोष्ट तुम्ही सगळ्यांनी भागवतात वाचा. आता चरणे वाहे भीमा. आता भीमा नदीची गोष्ट काय आपण पहा. एकदा हे भीमा नदी भीमाशंकरच्या आसपास जे काही तिथे उगम आहे तिचा, भीमाशंकराने एकदा भीमाशंकराच्या डोंगरावर दैत्याचा वध केला. त्या भीमाशंकराच्या डोंगरावर एक भीमक नावाचा राजा होता. जेव्हा शंकराने त्या दैत्याचा वध केला त्यावेळी शंकराच्या अंगातनं घामाच्या धारा वाहू लागल्या. तर त्या भीमक राजाने त्या शंकराला अशी विनंती केली की आता या धारा वाहतायत तर अशाच वाहत राहू देत. त्या घामाची नदी झाली म्हणून तिला म्हणतात भीमा नदी. भीमक राजाने आताच्या भाषेत शंकराला रिक्वेस्ट केली की तुमचा घाम वाहत राहू दे. तर त्याचपासून निर्माण झाली ती भीमा नदी. पण भीमक राजामुळे तिला भीमा हे नाव मिळालेलं आहे. आणि या भीमा नदीचे उल्लेख मत्स्यपुराण, ब्रह्मपुराण, वामन पुराण आणि महाभारत, म्हणजे इतकी ती पुरातन आहे. आता आपण हळूहळू इतिहासाकडे येणार आहोत पुढच्या. तर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरला उगम पावलेल्या सुमारे 750 किलोमीटर लांबीच्या भीमेनं महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद आणि अनेक अशी शहरं व्यापलेली आहेत. या भीमेवर एकूण 22 धरणं आहेत. सिद्धटेक हे अष्टविनायकाचं क्षेत्र भीमेवरच आहे. कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यात गाणगापूरचं दत्त मंदिर, श्री क्षेत्र घटरगी, भागम्मा आणि इतर अनेक क्षेत्र ही भीमा नदीच्या काठावर वसलेली आहेत. आणि विठ्ठलासोबत ह्या भीमेचा आवर्जून उल्लेख आहे. माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तेरी. सगळीकडे
भीमेचं वर्णन केलेलं आहे. आणि भीवरा असं सुद्धा तिला म्हणतात. अनेक संतांच्या उल्लेखात आपल्याला भीवरेच्या तीरी असं आपल्याला दिसतं. कारण नीरा, भामा आणि इतर काही अशा नद्या त्या भीमेला मिळून ती नदी वाढते, पुढे उपनद्या मिळतात, म्हणून तिला म्हणतात भीवरा. आता ही जी चंद्रभागा आहे बघा, माझी बहीणच चंद्रभागा, तर ती ही पंढरपुरातून जेव्हा वाहते ना, तेव्हा ती चंद्रकोरी सारखा आकार घेत वाहते, म्हणून तिला म्हणतात चंद्र. नाव आहे भीमाच आहे भीमाच, पण ती चंद्रभागा म्हणतात तिला, माझी बहीण चंद्रभागा. पुढे बघूया, आता इतिहास बघूया आपण. हे मंदिर किती प्राचीन आहे. आता आपण शंकराचार्यांचं हे वाचलं ऐकलं, म्हणजे 800 साधारण, इसवी सन 800. मग 800 पासूनच आहे का, त्याच्या आधी नाहीये? आहे त्याच्या आधी. मग कसा काय इतिहास आहे? तर माधवराव जोशी यांनी जो अभ्यास केलेला आहे, फार सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यांनी पंढरपुरात जे शिलालेख आहेत त्या शिलालेखांचा खूप उत्तम पद्धतीने अभ्यास केलेला आहे. शिलालेखाचा अभ्यास करणं किती कठीण असेल मुळातच. आणि त्या हे जे शास्त्रज्ञ आपण म्हणू, ज्येष्ठ संशोधक, त्यांचं वयही बरंच आहे, 80-85च्या पुढचं वय आहे. त्या वयात त्यांनी एवढा अभ्यास केला. आणि ते सांगतात, जोशी साहेब सांगतात, की अनेक शिलालेख आहेत त्या मंदिरामध्ये. आता मी जास्त तपशिलात जात नाही, आपल्याकडे तसा वेळ फार कमी आहे आणि बरोबरच आहे ते, नंतर सगळेजण कंटाळतील. पण महत्वाच्या तेवढ्या गोष्टी आपण बघू. त्या शिलालेखात फागणीपुर असा त्यांना एके ठिकाणी उल्लेख सापडला बरं का. पंढरपूर हे आत्ताचं नाव आहे. आता मग अशी लीना त्यांनी सांगितलं तसं काय काय नावं होती त्याला. पांडुरंग क्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरिक क्षेत्र, पांढरीपूर, पांढरी, पंढरगे, अशी विविध नावं होती. त्यातलं एक नाव होतं फागणीपुर. तर त्यांनी खूप विचार केला जोशी साहेबांनी, की फागणीपुर जर हे नाव असेल तर ते कसं काय आपण ह्याच्याशी रिलेट करायचं, फागणीपूर म्हणजे काय. तर जेव्हा ते संशोधक आहेत, ज्येष्ठ संशोधक आहेत, त्यांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांना असं आढळून आलं की स्कंद पुराणात एके ठिकाणी विष्णू सहस्त्र नाम आहे, अवंती खंडाम. त्या स्कंद पुराणात विष्णू आपण म्हणतो तर विष्णू सहस्त्र नाम वेगळं आहे बरं का. विश्वम विष्णू विशाख षटकारो ते वेगळं आहे, आणि स्कंद पुराणात आहे ते आणखीन वेगळं आहे. तर त्याचा स्कंद 10 आणि अध्याय 79 अवंती खंडामध्ये दिलेला आहे. स्कंद 10 नाही, अवंती खंडात स्कंद पुराणात दिलेला आहे. समान असे फल्गू, फल्गू हे विष्णूला उद्देशून शब्द वापरलेला आहे बघा. आता त्यांनी कसा इतिहास मांडलाय बघा. फल्गू, फल्गू, फाल्गुन, फाल्गुन महिना. फल्गू म्हणजे विष्णू. फल्गू हे अर्जुनाला पण म्हणतात. फाल्गुन सखा असा एक शब्द आहे, फाल्गुन सखा, फाल्गुनाचा सखा. फाल्गुन हे अर्जुनाला म्हणतात, आणि फाल्गुन सखा म्हणजे कोण, तर तो हनुमंत. संदर्भ सोडत नाहीये मी, फक्त तुम्हाला त्याचा अर्थ सांगतोय. तुम्ही म्हणाल इथे कुठे हनुमंत आला, पण फाल्गुन सखा म्हणजे हनुमंत. अर्जुनाच्या रथाच्या वर तो हनुमंत असला बसलेला आहे बघा, जेव्हा महाभारताचं युद्ध झालं तेव्हा त्या रथाचं रक्षण करण्यासाठी. म्हणजे तो फाल्गुनाचा मित्र आहे, म्हणजे तो फाल्गुनाचा सखा आहे. तर फल्गू हे याला उद्देशून आहे नाव. कोणाला, तर विष्णूला. तर जेव्हा त्यांनी आणखीन अभ्यास केला जोशी सरांनी, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपण जे नेहमी वाचतो श्रीमद भागवत, आपण एवढे आज जवळजवळ 100 लोक आज हा कार्यक्रम ऐकतायत, काउंट मला दिसतोय. तर कोणीतरी भागवत ऐकलं असेल. त्या भागवताच्या 10व्या स्कंदात अध्याय 79 मध्ये ह्या पंढरपूरचा उल्लेख आहे. तो कसा आहे, फाल्गुनम आसाद्य ततः श्लोक सांगतोय, ततः फाल्गुनम आसाद्य पंचाप्सर समुत्तमम विष्णू सन्निहितो यत्र स्नात्वा स्पर्शत गवायुतम. बलरामाकडनं काही अपराध घडला म्हणून ऋषींनी त्याला परिक्रमा करायला सांगितली. त्या बलरामाने अनेक क्षेत्रांची परिक्रमा केली, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत भारत परिक्रमा. ही भारत परिक्रमा करता करता हा बलराम कुठे आला, फाल्गुन तीर्थावर आला बघा. फागणीपुर आणि फाल्गुन तीर्थ, तथा फाल्गुनम आसाद्य असं तोच म्हणतो.
मी फाल्गुना क्षेत्री गेलो, तिथे पंचाप्सर अप्सर म्हणजे तळी, 5 तळी आहेत तिथे पंढरपुरामध्ये. त्याची नावं पण सांगतो मी तुम्हाला, अजूनही आहेत बरं का. त्यातली 4 आता दिसत आहेत. पंचकोरी किंवा पंचसर म्हणतात. त्यांची नावं अशी आहे: बिंदू माधव, अमृत, पापनाश आणि चंद्रभागा. म्हणजे हे तळत असेल त्या काळी चंद्रभागेचं साठलेलं पाणी म्हणू आपण, म्हणजे भीमा नदी. बिंदू माधव, अमृत, पापनाश आणि चंद्रभागा अशी चार चार नावं आता ज्ञात आहेत. 5वं नाव अजूनही ज्ञात झालेलं नाही. इथे कोणाला माहिती असेल तर त्यांनी व्याख्यान झाल्यावर जरूर सांगा, माझ्याही ज्ञानात भर पडेल. 5वं नाव काय? तर पंच अप्सरस म्हणजे 5 तळी आहेत तिथे. हे सगळं वर्णन आजच्या पंढरपूरला लागू पडतं बरं का. आणि पुढे काय, विष्णू सन्निहितो, तिथे विष्णू आहे. म्हणजे हा साक्षात उभा आहे ना कमरेवर हात ठेवून, विठ्ठल, तिथे विष्णू आहे. तिथे हे बलराम आलेले आहेत. त्यांनी बरोबर हे फागणीपुरं म्हणजे बरोबर आहे. आताचा अपभ्रंश होत आता चेन्नई, मद्रास तर चेन्नई आत्ता अलीकडे झालेलं आहे आपल्याला माहिती. अजूनही जुनी लोक मद्रास म्हणतात. आमच्याला काही, माझे पंजोबा वगैरे तर बोरी बंदर म्हणायचं सीएसटीला. नंतर लोक व्हीटी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणायला लागले. आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. छान एकच आहे, पण नावं बघा किती वेगवेगळी आहेत. बोरी बंदरचा आणि सीएसटीएमचा काहीच संबंध नाहीये तसं पाहिलं. नावं वेगवेगळी होत अपभ्रंश होतो. आता त्याला आपण पंढरपूर म्हणतो. फागणीपुर, फागणीपुरे, पंढरपुरे अशा पद्धतीचा उल्लेख त्यांना त्या 1100च्या सुमारास लिहिलेल्या शिलालेखात सापडलेला आहे. जोशी साहेबांना फार मोठं काम केलेलं आहे. आणि त्यांनी हे उजेडात आणलं की ज्ञानेश्वरांच्या आधी वारी नव्हती का? ज्ञानेश्वरांच्या आधी सुद्धा वारी होती. कुठून कुठून लोक आले होते. कोणी कर्नाटकातनं आलाय, कोणी उत्तर भारतातनं आलाय, कोणी रामटेकवरनं आलाय. वेगवेगळ्या ठाणातून लोक यायची. त्यावेळी हे स्थान होतं. मग असा जर आपण त्याचा अर्थ घेतला तर आपल्याला समजेल की हे जे तीर्थ आहे ते फार प्राचीन आहे. खूप प्राचीन आहे तीर्थ. म्हणजे आता भागवतामध्ये जर याचं वर्णन आहे तर भागवताचा कालखंड काय, तो या तीर्थक्षेत्राला लावायला लागेल आपल्याला. भागवताचा कालखंड इसवी पूर्व काही काही हजार वर्ष, म्हणजे साधारण द्वापार युग, महाभारत घडलं इसवी पूर्व 5000 वर्षांपेक्षा पूर्वी. भागवत लिहिलं गेलं महाभारतानंतर, कारण त्याच्यामध्ये या सगळ्या परीक्षित राजा आणि पुढच्या सगळ्यांचा उल्लेख आहे. तरी इसवी पूर्व आपण 4000 3000 म्हटलं तरी कितीतरी हजार वर्ष इतिहास मागे गेला या पंढरपुराचा. इतकं प्राचीन ते तीर्थक्षेत्र आहे. आणि त्या जोशी साहेबांनी फार महत्वाची गोष्ट नमूद केली आहे त्यांच्या ग्रंथामध्ये. ते म्हणतात की तीर्थ, क्षेत्र आणि देवता अशी रचना आहे आपल्या सगळ्या संस्कृतीची. बघा, तीर्थ म्हणजे पवित्र तीर्थक्षेत्र वाराणसीमध्ये कुठलं होतं? गंगा. क्षेत्र काशी. देवता कुठली? शिवशंकर. अयोध्येला गेल्या तर तीर्थ काय? शरयू. क्षेत्र काय? अयोध्या. देवता कुठली? राम. पंढरपुरात गेला तीर्थ काय? तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल आहे ना, अभंग. तीर्थ काय? चंद्रभागा. क्षेत्र काय? पंढरपूर. देवता कुठली? विठ्ठल. अशा पद्धतीने त्यांनी फार सुंदर अभ्यास केला आहे. आणि त्यांनी हा इतिहास त्याचा सांगितले. फागणीपुर म्हणजे पंढरपूर आताच त्याचं नाव. आता त्याला पांडुरंग का बरं म्हणतात? खरा तर तो सावळा आहे, पण तो भगवंत जे सावळा असला तरी संतांना तो पांढरा दिसतोय. गोपवेश धारण केलेला श्रीहरी आहे. गायींच्या खुरांमुळे जी धूळ उडते, गोरज मुहूर्त बघा. रज म्हणजे धूळ, गोरज. गायी जेव्हा संध्याकाळी घरी परत येतात त्यावेळी त्या धावत धावत परत येताना धूळ उडते. धूळ उडल्यानंतर तो धूसर दिसतो तो पांडुरंग. तो धूसर दिसतो म्हणून त्याला पांडुरंग असं नाव दिले. आणि गोपाळपूर पण तिकडचं फार महत्वाचं तीर्थस्थान आहे. गोपाळपुरी काला होतो, गोपाळपुरी काला होतो, असं सुंदर वर्णन आहे. नामाचा बाजार पंढरी, नामाचा बाजार, नामाचा बाजार पंढरी, नामाचा बाजार. आषाढी कार्तिकी यात्रा भरते, आषाढी कार्तिकी यात्रा भरते, करीती जय जयकार, करीती जय जयकार, करीती जय जयकार पंढरी नामाचा बाजार, करीती जय जयकार पंढरी नामाचा बाजार. तर तिथे
गोपाळपुरी काला, काला ही सुद्धा आपल्या महाराष्ट्रातच होणारी परंपरा आहे बरं का. आपण जरी गोपाळ काला म्हणत असतो तरी उत्तर भारतात गोपाळ काला हा फारसा प्रचलित नाही. म्हणजे त्यांना तर माहितीच नाहीये की गोपाळ काला हा काय प्रकार आहे. दिंडीरव वनात दिंडीरव नावाचा एक दैत्य होता. त्याचा वध करण्यासाठी मल्लिकार्जुन शिवाचं रूप घेतलं आणि भीमातटी दिंडीरवन हा सुद्धा एक प्रकार आहे. रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव जय. रखुमाई वल्लभ ठीक आहे कळलं. रखुमाईचा वल्लभ, वल्लभ म्हणजे कोण? पती. संस्कृत शब्द वल्लभ म्हणजे पती. तर राही कोण आली ही नक्की? राही म्हणजे राधा. आपल्या संतांनी विठ्ठलाला श्रीकृष्णाच्या रूपात पाहिलेला आहे. राधा आणि रुक्मिणी यांचा पती म्हणजे तो राहीच्या वल्लभा, रुक्मिणीच्या वल्लभा म्हणजे राधा आणि रुक्मिणी यांचा जो पती आहे तो तो विष्णू, तो कृष्ण म्हणजे तो पांडुर. तुळशी माळा गळा कर ठेवून कटी, कासे पीतांबर कस्तुरी ललाटी. देव सुरवर नित्य येती भेटी, गरुड हनुमंत पुढे उभे राहते. बरोबर आहे. म्हणजे काय झालेलं आहे की गरुडाला एकदा स्वतःच्या सामर्थ्याचा फार गर्व झाला. फार गर्व झाला गरुड. तेव्हा गरुडाला भगवंतांनी बोलवलं आणि सांगितलं आपल्या बागेमध्ये एक माकड आलेलं आहे, त्या माकडाला तू उचल, खांद्यावर ठेव आणि घेऊन ये. गरुड म्हणतो ठीक आहे, माकडालाच उचलायचं आहे ना, मग काय सोपं आहे का. म्हणून तो गरुड जातो त्यांच्या बागेमध्ये आणि माकडाला उचलायचा प्रयत्न करतो. पण ते माकड काही उचललं जात नाही. ते इतकं धष्टपुष्ट माकड आपले पाय जमिनीत रोवून बसलेलं असतं. त्या गरुडाला काही ते माकड उचलता येतं, घामाघूम होतो तो गरुड बिचार. पुन्हा तो येतो कृष्णाकडे, भगवंताकडे आणि म्हणतो की मला काही हे माकड दाद देत नाहीये, अजिबात उचलता येत नाहीये मला ते माकड. इतकं हे गरुडाचा गर्वाचा हरण होतो. गर्व नाहीचा होतो की अरे मी एवढा महान तर मला एका साध्या माकडाला उचलता येत नाही. पण भगवंत म्हणतो पुन्हा जा गरुडा त्या माकडाजवळ जा तू गरुडा आणि जाऊन त्याच्याजवळ रामाचं नाव घे. तो गरुड जातो, रामाचं नाव घेऊन माकड एकदम हर्षोल्लासित होतं आणि माकडही नाव घ्यायला लागतं. माकड म्हणजे हनुमंत असतो तो. मग हनुमंत आणि गरुड दोघ जण येतात भगवंताजवळ आणि भगवंत अशा प्रकारे गरुडाचा अहंकार नाहीसा करतात आणि दोघांना वर देतात की जेव्हा कलियुगामध्ये मी उभा राहीन तेव्हा माझ्या चरणाशी तुम्हाला दोघांना स्थान देईन. म्हणूनच गरुड हनुमंत पुढे उभे राहती असा त्या ओळीचा अर्थ आहे. आणि तुळशी माळा गळा कर ठेवून कटी. तुळशीचं महत्व काही मी वेगळं सांगायची गरज नाही, कारण त्याच्यामध्ये बराच वेळ जाईल आपला. तुळशी महात्मा सगळ्यांना माहिती आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळस ही अत्यंत पवित्र अतिशय औषधी आहे. हे धार्मिक महत्व बाजूला ठेवलं तरी औषध म्हणून सुद्धा तुळस अतिशय छान आहे. त्यात कृष्ण तुळस आहे, पांढरी तुळस आहे, बरेच बरेच प्रकार अजूनही असतील काय. तर अशा प्रकारे ते दोघ जण त्याच्या दारी आहेत खरे. धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा, सुवर्णाची कमळे वनमाळा गळा, राही रखुमाबाई राणी या सकळा, वाळीती राजा विठोबा सावळा. अनुक्षेत्र म्हणजे पवित्र क्षेत्र. इथे अनुक्षेत्र म्हणजे पवित्र क्षेत्र म्हणजे पंढरपूर आणि त्या पंढरपूरचं पालन करता म्हणून अनुक्षेत्रपाळ. क्षेत्रपाळ असतो ना आपल्याकडे सुद्धा, आपण वास्तू जेव्हा वास्तुशांत करतो तेव्हा त्या क्षेत्रपालाची उपासना करतो, त्याची पूजा करतो. काशिकापुराधिनाथ काल भैरवम भजे. त्या काशीचा क्षेत्रफळ काल भैरव आहे, तसा या पंढरपुराचा क्षेत्रफळ अनुक्षेत्रपाळा. अनुक्षेत्रपाळ कोण आहे? हा भगवंत आहे, म्हणजे विठ्ठल आहे. त्याच्या गळ्यामध्ये सुवर्ण फुलांच्या माळा आहे, ते त्यांनी वर्णन केलेलं आहे देवाचं. राही आणि रखुमाबाई त्याला ह्या राण्या त्याला आरती ओवाळत आहेत. ओवाळू आर त्या कुरवंड्या येती, चंद्रभागेमध्ये सोडून या देती, दिंड्या पदार्थ नाचती, पंढरीचा महिमा वर्णावा किती. ओवाळू आरत्या, आरती ओवाळू, आरती ओवाळायच्यात. आणि कुरवंड्या म्हणजे लहान दिवे, द्रोण जे आपण प्रज्वलित करतो आणि ते पाण्यामध्ये प्रवाहित करतो. आपल्याकडे अशी श्रद्धा आहे बघा, आपण तीर्थस्थानी गेल्यानंतर ते द्रोण प्रवाहित करतो. त्या कुरवंड्या ओवाळायच्या आणि त्या प्रवाहित करायच्या पाण्यामध्ये अतिशय उत्साहाने. आता या क्षणी या घडीला सुद्धा तिथे वैष्णवांचा मेळा जमलेला आहे आणि दिंड्या पताका वैष्णव नाचती. ते नाचत नाचत गेलेले आहेत. आता आपण पाहिलं वारीचा आजचा शेवटचा दिवस आहे. पण सुरवंट्या येते असं म्हणू नका कृपया, मी मुद्दामून सांगतोय.
चला याच्या आरतीमध्ये काय वाटेल ते लोक म्हणतात, घालील लोटांगणचा तर फार अगदी चोथडा करून टाकलेला असतो. काय म्हणायचं, करो मी यज्ञम, कसला यज्ञ करताय तुम्ही? यज्ञ नाही, करो मी यद यद, मी जे जे मी करीन ते तुला अर्पण आहे. ओवाळू आरत्या कुरवंड्या येते सोरवंट्या नाही. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जय करीती. आणि पुढचा शब्द अगदी महत्वाचा सगळ्या आरतीमध्ये, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, केशवाचे नामदेव भावे ओवाळ. आता त्यांनी मुद्रा दिलेली आहे, नामदेवांनी केशवाला ओवाळलेला आहे. म्हणजे इथे त्यांनी साधर्म्य दाखवलेलं आहे, पांडुरंग आणि विष्णू. तर दर्शन हेळा मात्रे म्हणजे काय? हेळा मात्रे म्हणजे क्षणभर. क्षणभर जरी माझं आणि त्याचं दर्शन झालं ना, तरी तेणे मुक्ती चारी साधी या देवाची ये द्वारी उभा क्षणभरी हेळा मात्रे. आणि खरंच सांगतो का तुम्हाला, तुम्ही जर पंढरपूरला गेलात, तुम्हाला दर्शन हेळा मात्रच होणार आहे. कारण तिकडचा सिक्युरिटी गार्ड तुमची मानगुट पकडून तुम्हाला 2 मिनिटात बाजू, 2 मिनिटं पण नाही, एका सेकंदात बाजूला करतो. ते काय सावळं रूप आपल्याला बघू देत नाही तो. कारण काही असू दे, खूप गर्दी असते, प्रत्येकाने जर 10-10 मिनिटं घेतली तर किती वेळ जाईल, त्या राजकीय काही असेल त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही. पण दर्शन हेळा मात्र क्षणभर जरी तुम्ही उभे राहिलात तरी तुमच्या 4 मुक्ती सायुज्य मुक्ती, सलोकता आहे, समीपता आहे आणि स्वरूपता आहे. या 4 मुक्ती आहेत. देवासारखं दिसणं स्वरूपता, देवाच्या लोकी जाऊन राहणं सलोकता, आणि शेवटची असते ती कुठली, सायुज्य मुक्ती, म्हणजे देवच होऊन राहणं. ती शेवटची, ती फार ज्ञानेश्वर माऊलींसारख्या एखाद्यालाच ती मुक्ती प्राप्त होते. आपण तर त्या कुठल्याही एकाही मुक्तीच्या जवळपास जाऊ शकत नाही, हे तितकंच खरं आहे. तर दर्शन हेळा मात्रे हा महत्वाचा शब्द आहे त्याच्यामध्ये. मी कृपा कटाक्षानेच साधकाला मुक्ती मिळते. दर्शन हेळा मात्रे म्हणजे कृपा कटाक्षानेच साधकाला मुक्ती मिळते. केशवाचे नामदेव भावे ओवाळीती. ह्या केशवाला, केशी नावाचा दैत्य, तो कंसाचा मित्र असतो आणि घोड्याचं रूप घेऊन तो येतो कृष्णाला मारण्यासाठी. कंसाने सांगितलेलं असतं की ज्याने हातात मुरली घेतलेली आहे, ज्याने पितांबर नसलेला आहे, त्याला कृष्ण समजायचं आणि त्याच्यावर दडप घालायची. पण त्या यमुनागिरी खेळता खेळता एक मधुमंगल नावाचा जो कृष्णाचा सखा असतो, तो म्हणतो, कृष्णा एवढा सुंदर मोरपीस घातलायस, इतकी सुंदर तू, तुझ्या हातात मुरली आहे, इतकी सुंदर पोशाख नेसलाय, त्याच्यामुळे तुझे सर्वजण लाड करतात ना. मग तू जर हा पोशाख मला दिलास तर माझे सगळेजण लाड करतील. छोटा मुलगा असतो, त्याची भावना तितकीच असणार. तर कृष्ण म्हणतो, एवढंच ना, घे माझा पोशाख तुला. कृष्ण आपला पोशाख त्याला देतो आणि त्याला सांगतो, सगळ्यांनी याला कृष्ण म्हणा, याचे लाड करा. पण जेव्हा तो वेगाने धावत येतो, दैत्य, केशी दैत्य, घोड्याचं रूप घेऊन, आणि तो बघतो की अरे, पितांबर नसलेला, मुरली धरलेला, मुकुटावर म्हणजे मस्तकावर मोरपीस धारण केला दिसतोय, पकडा ह्याला. हे जेव्हा कृष्णाच्या लक्षात येतं, त्या चपळाईने कृष्ण त्या घोड्याचे पाय धरतो आणि त्याला गरगर फिरवून आपटतो. त्या केशी दैत्याचा वध होतो. केशी दैत्याला मारणारा तो केशव, अशी त्याची कथा आहे. किंवा सुंदर केसांचा तो केशव, अशी त्याची कथा आहे. आता अगदी शेवटची 5 मिनिटं मी घेतोय आपल्या सर्वांची. आपण अगदी पूर्णपणे लक्ष देऊन हे आज कार्यक्रम ऐकलाय. आता शेवटची 5 मिनिटं. आता उद्या आषाढी एकादशी आहे, तर सगळे उपास करत आहोत आपण. सगळ्यांचा उपास असेलच, साधारणपणे असतो. ज्यांचा नसतो त्यांनाही काही माझं म्हणणं नाहीये. आपल्या तब्येतीला सांभाळून करा उपास, तापास जे करायचे ते. त्याच्यापेक्षा उपासना करा, ते जास्त महत्वाचं आहे. नुसतं विठ्ठलाच्या देवळात जाऊन आलं म्हणजे काही आपली जबाबदारी संपली असं होत नाही. त्याच्या नामात राहा, त्याच्या जवळ बसा, त्याची आराधना करा. तर सर्व प्रकारच्या दिंड्या आता या क्षणी, आता 5:42 झालेली आहेत, या क्षणी जवळजवळ सगळ्या दिंड्या त्या विठ्ठलाच्या पंढरपुरात आलेल्या आहेत. सर्व 18 पगड जातीतली जमातीतील संत आपापल्या झेंडे घेऊन, दिंड्या घेऊन तिथे आलेली आहे. सर्व धर्म समभाव, उच्च नीच भेद नाही, अशी ही विठ्ठलाची शिकवण आहे. तर मी एक शेवटचे 4 ओळी सादर करणार आहे, ज्या मीच लिहिलेल्या आहेत, सर्व समावेशक, आणि मी इथे थांबणार आहे. उठे विठ्ठल सावळा, झाली पहाटेची वेळा, चढा घाली चोखा मेळा, नाम घेई विठूचे. आरस रांगोळी फुले, मंडपी तोरणे झुले, संत सखू शुद्ध जले, स्नान घाली विठुला. संत नामदेवे शेला, पितांबर आणि येला, अर्पतो शुभ वस्त्राला, विणे नामाचे दागे.
नामाचे धागे नामदेव विणतोय, मी स्वतः पण विणतोय आणि विठ्ठल 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 नाम घेत धागे विणतोय. नामाचे धागे नरहरी सोनार अर्पी गोफ आणि हार, सगुण रूप साकार सुखवी लोचनासी. संत सावता माळी त्याने आणले फळे भाज्या केळी, प्रेमे आळी विठाई माऊलीची. वा संतांविष्ट रोहिदास वंदी विठू चरणास, देई चर्म पादुकांच विठ्ठलाचे चरणी. वा वा. बनवी कोरा कुंभार मडकी विविधाकार, विठू जय जयकार ऐकू येई सर्वांना. त्यांनी तयार केलेल्या प्रत्येक मडक्यामधून विठ्ठल विठ्ठलाचा ध्वनी लोकांना ऐकू यायचा. संत जनाबाई संगे धान्य दळण्यात रंगे, विठुराया जनी सांगे दर्शन दे मजला. वा तुकाराम देहू देह चरणासी वाहू, कान्हो पात्रा नृत्य पाहू पांडुरंगासी ध्याऊ. एकनाथ ज्ञानेश्वर भेटला ज्यांना ईश्वर, पहावा परमेश्वर सर्वा भूताटय्या. जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये देव आहे. देव फक्त देवळात नाही, प्रत्येक माणसामध्ये देव आहे. प्राप्तीसाठी नारायण संत देती शिकवण, करावे नामस्मरण नित्य नेमाने सदा, नित्य नेमाने सदा, नित्य नेमाने सदा. पुंडलिक वरदय हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. धन्यवाद. आज मोठ्या संख्येने इथे धन्यवाद धन्यवाद. आणि ऐकलं. तुलाही वैभव फार फार सुरेख बोललास, अतिशय छान. ते वर्णन तर इतकं सुंदर आहे रे, विजांचं वस्त्र नेसलेला मेघाप्रमाणे निळा सावळा असेल, काय ते सुंदर वर्णन आहे सगळं. अप्रतिम ते वर्णन तू इतकं सुंदर केलंयस आणि आरतीचा अर्थ सुद्धा फार सुरेख सांगितलास. आणि महत्वाचं म्हणजे तू जसा उत्तम वक्ता आहेस तसा तू उत्तम कवी आहेस. तुझं काव्य अतिशय सुंदर काव्य आता तू शेवट, आणि इव्हन तू पाठवलंच मला तरी चालेल, ते आपल्याला व्हॉट्सअपवर पण टाकता येईल आपल्या ग्रुपवर. खूप सुंदर. मला थोडंसं ऍड काही करायचं आहे याच्यामध्ये. मी समअप करणार नाही कारण हे समअप करण्यासारखं नाहीच आहे काही. तू इतकं अप्रतिम ते वर्णन सांगितलेलं आहेस. तुझं संस्कृतवरचं प्रभुत्व, प्रत्येक शब्दाची फोड करत त्याचा अर्थ सांगून ते सगळं विवेचन करणं, ही ती पद्धतच इतकी सुरेख आहे की ते आकळतच बरोबर. पण मी थोडीशी काही माहिती, रादर मी ते पुस्तक वाचताना ज्या काही नोट्स काढल्या होत्या त्या मी फक्त इथे उद्धृत करते. पुंडलिक मुनी जेव्हा काशी मथुरा वृंदावन यात्रेला गेले होते तेव्हा ते गोवर्धन पर्वत क्षेत्राला गेले. हे स्थान श्रीकृष्णाच्या बाललीलांशी संबंधित असून इथेच उद्धवांनी बद्रिका क्षेत्राहून म्हणजे बद्रीनाथाहून परत आल्यावर नामसंकीर्तन उत्सव सुरू केला. भागवत पुराणामध्ये या घटनेचा उल्लेख आहे. आता इथे त्यांनी जे म्हटलंय की नामसंकीर्तन उत्सव तिथे सुरू केला उद्धवांनी, असा भागवतात उल्लेख आहे. तर हे नामसंकीर्तन, तिथलं वातावरण, तिथल्या गायी वासरं, गोप गोपिका, तर हे सगळं वातावरण पुंडलिक मुनींना अत्यंत आवडलं होतं आणि ते हृदयामध्ये घेऊन ते परत पंढरी क्षेत्री आले. म्हणजे असं आहे की गोवर्धन यात्रेमध्ये पुंडलिकाने कृष्णाला पांडुरंग नावाने संबोधलं आणि गोवर्धन यात्रेहून परत आल्यावर, म्हणजे ती जी मथुरा यात्रा आहे तिथून परत आल्यावर भीमा तीरावर श्रीकृष्णाचं मंदिर आणि पादुका स्थापन केल्या. मंदिरामध्ये पूजा अर्चा सुरू केली. याचं रसभरीत वर्णन स्कंद आणि पद्मपुराणामध्ये आढळून आलेलं आहे. स्कंद आणि पद्मपुराण या दोहोतही पांडुरंग महात्म्य सांगितलं आहे. याशिवाय विष्णू पुराण कथासार नावाच्या संस्कृत ग्रंथातल्या 3ऱ्या अध्यायामध्ये विठ्ठल पुंडलिक संवाद आहे. या ग्रंथाची हस्तलिखित प्रत आजही उपलब्ध आहे. स्कंद पुराणाचा कालावधी बघा, शके 722 ते शके 1000 असा आढळतो, म्हणजे इसवी सन 800 ते 1100 असा साधारण तो आहे. आता यामध्ये पंढरपूरच्या आषाढी कार्तिकी सोहळ्याचं वर्णनही आलेलं दिसतं. हा 5 दिवसांचा सोहळा असतो. गोपाळ काल्याने याची सांगता होते. याचं इत्थंभूत वर्णन विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये मार्कंडेय व्रज संवादातून
6व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. हा, आता भागवत पुराणाच्या दशमस्कंदात जसा वैभव तू उल्लेख केलास की भागवत पुराणाच्या दशमस्कंदात बलरामांच्या तीर्थयात्रेचं वर्णन भीमरथी तीर्थ असं केलेलं आहे. तसंच बलराम हा फाल्गुन तीर्थात आहे असाही तिथे उल्लेख आहे. तेव्हा त्या काळात त्याला फाल्गुन लोहदंड पांडुरंग या नावाने पंढरपूर अख्खं प्रसिद्ध होतं. म्हणजे फाल्गुनपूर किंवा लोहदंड क्षेत्र किंवा पांडुरंग क्षेत्र या नावाने ते प्रसिद्ध होतं. वीरशैव ग्रंथ भाष्यकार श्रीपती याने 1080 ते 1085च्या दरम्यान त्याच्या ग्रंथामध्ये पंढरपूरचा उल्लेख वैष्णव क्षेत्र असा केलेला आहे. म्हणजे त्या काळामध्ये ते वैष्णव क्षेत्र म्हणूनच ओळखलं जात असावं. मंदिरातल्या शिलालेखावरून 1159 मध्ये पंढरपूर या स्थानाला जसा तू उल्लेख केलास फागनीपूर असं म्हणत असत. आणि फागनी म्हणजे फाल्गुन आणि फाल्गुन हे विष्णूचंही नाव आहे असा उल्लेख आहे. विठ्ठल मंदिरातल्या 1159च्या म्हणजे त्याच शिलालेखामध्ये पुंडलिकाचा मुनी असा उल्लेख केला आहे. मुनिवर्य होते पुंडलिक हे असा तो उल्लेख आहे. त्यानंतर पुंडलिकाने शैव आणि वैष्णव असा भेदभाव कुठेही केला नाही. आणि अर्थातच शंकराचार्यांनी पुढे ते खोडून काढलेलं आहे सगळं. भीमा तीरावर पांडुरंग विठ्ठलाचं म्हणजे कृष्णाचं स्थान निर्माण झाल्यावरही पूर्वीचं मल्लिकार्जुन शिवस्थान वारकऱ्यांनी अतिशय श्रद्धेने जोपासलं. मी हे एवढ्यासाठी सांगते की आत्ताचे जे संशोधक होते मघाशी ज्यांचा मी उल्लेख केला त्यांनी असं म्हणलंय की शैव वैष्णवातली दुफळी आहे ती, किंवा तर असं नाही आहे. किंवा ती दुफळी निर्माण करण्यासाठी, कारण आधीचा म्हणजे ह्या पुस्तकामध्ये दिलेला जो काळ आहे तो शके 50 पासून दिलाय, शके 50-60 पासूनचा दिलाय ते 90 असा जो आहे म्हणजे शैव पंथाच्या सुरुवातीपासूनचा आहे. तर हो असंच होतं की पंढरपूर हे शैवतीर्थ क्षेत्रच होतं. पण ह्यांनी पुंडलिकाने तिथे जे कृष्ण भक्ती आणली आहे ती कुठेही त्या काही तिथे काय म्हणूयात आपण वाद उत्पन्न करण्यासाठी किंवा द्वंद्व उत्पन्न करण्यासाठी नव्हती. श्रीकृष्णाचं दर्शनच त्याला शिवरूपामध्ये झालं आणि ते पाहून त्याला म्हणजे ते अद्वैत रूप पाहून त्यांनी तो सगळा सोहळा आणि कृष्णाच्या पादुका या पंढरपुरामध्ये आणल्या. आणि हे अजूनही आहे की नगर प्रदक्षिणा करणारे जे वारकरी आहेत ते मल्लिकार्जुन शिव मंदिराला प्रदक्षिणेत सामील करून घेतात आणि मग आपली प्रदक्षिणा पूर्ण करतात. म्हणजे इथे कुठेही खरं म्हणजे शैव वैष्णव हा भेद नाही, वाद नाही, जो अनेक संशोधकांनी मांडला आहे उगाचच, तर तो नाही आहे असं जोशींनी आवर्जून सांगितलेलं आहे. प्रत्येक वारकरी एकादशीप्रमाणे शिवरात्रीचं पण व्रत करतो असंही आहे. नंतर शके 1159 म्हणजे त्याच शिलालेखामध्ये पंढरपूर मंदिरामधल्या त्याच शिलालेखामध्ये वारीचा उल्लेख आहे. वारी या शब्दाचा उल्लेख आहे. आणि पंढरपूरचा वैष्णव क्षेत्र हा उल्लेख सुद्धा इतका प्राचीन आहे. म्हणजे शके 1080, 1085, 1111, 1159, 1192, 1233 या सगळ्या शिलालेखांमध्ये मुनी पुंडलिक, विठ्ठल, पंडरंगे क्षेत्र, वारी, वारकरी असे उल्लेख आलेले आहेत. पण ज्या अर्थी पांडुरंग, पुंडलिक, दिंडीरवन, रुक्मिणी, राधा यांच्या कथा पांडुरंग महात्म्यात आढळतात त्या अर्थी पांडुरंग आणि पुंडलिकाचा कालखंड हा इसवी सन 800-900 पूर्वीचा मानावा लागेल. म्हणजे तू मघाशी म्हणला जो उल्लेख केलास तसंच ते आहे. कदाचित तो त्याही आधीचा म्हणजे इसवी सन 600 ते 900 या काळामधला सुद्धा असू शकणार आहे. आणि आत्ताच तर आपण बघतोच निवृत्ती, ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि समस्त वारकरी संप्रदाय एकमुखाने पुंडलिक मुनी त्यांचं पंढरपुरातलं वास्तव्य, पुंडलिकाला वर देण्यासाठी पंढरपुरी आलेला विठ्ठल याचं वर्णन करतात. तर असं हे अत्यंत
भक्तीने ओथंबलेलं असं पुस्तक हे तुम्ही जरूर वाचा. आणि आज वैभव तू जे सांगितलंस ते स्तोत्राचा अर्थ आणि आरतीचा अर्थ हाही अतिशय सुरेख विवेचन केलंस त्याचं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. दिंडी हा शब्द कशावरून आला आहे असा एकाने मला आत्ता याच्यावर माझ्या मोबाईलवर प्रश्न आला. तर दिंडी हा शब्द कानडी असावा याचा उल्लेख राष्ट्रकूट कृष्णाच्या एका शिलालेखात आला असून एका भक्ताचं नाव दिंडीश वरद आहे, अर्थात शिवदर्शनाला येणारा असा दिंडीचा अर्थ आहे. पांडुरंग हे पांडुरंग क्षेत्र आहे. शिवाला मस्तकावर श्रद्धेने धारण करणारा विठ्ठल पांडुरंग नावाने प्रसिद्ध आहे. पांडुरंग विठ्ठलाच्या दर्शनाला येणारे भक्त दिंडोष दर्शनास जे येत त्यावरून दिंडी शब्दप्रयोग सुरू झाला आणि आजही तो लोकप्रिय आहे. दिंडीश वरद. दिंडीश हा शब्द म्हणजे हे नाव सुद्धा शंकराचं आहे. शंकराला दिंडीश म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यावरून दिंडी हा शब्द आला असावा. धन्यवाद. आपण प्रश्न काही आहेत का बघूयात का? पुस्तकाचं नाव विचारलंय कोणीतरी आपल्याला चॅटमध्ये. श्री पंडरगे विठ्ठल. श्री पंडरगे विठ्ठल हे नाव आहे. मधुकर जोशी असं लेखकांचं नाव आहे. एक मिनिट मी चॅट बघते जरा. कुणाचा प्रश्न आहे? कुणाचे काही प्रश्न आहेत का? ओके, पण हे वाचूयात. ओके, हा शेवटचा आहे का रे प्रश्न? व्हॉट इज द नेम ऑफ बुक? ओके. ओके. वा. आद्य शंकराचार्य विरचित एक मिनिट. तू हे टाकलेस का आता? माझा हा 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 हा. ओके ओके, खूप छान विवेचन. अतिशय. एक मिनिट. अतिशय ओघवतं आणि अभ्यासपूर्ण विवेचन. प्रत्येक शब्दाचं विवेचन अतिशय स्पष्ट आणि थेट अर्थापर्यंत. खूप छान. अर्षदा पंडित. ओके, हे काय पुढे की ओके, किती सुरेख अभ्यासपूर्ण ओघवते विवेचन. वसुधा कर्दळे. ओके, अप्रतिम. फार फार सुरेख. ओके, एम के. खूप छान. संगीता. खूप सुंदर संपूर्ण विवेचन. शेवटचे सर्व संतांच्या उल्लेखाचे युक्त स्तवन काव्य तर अप्रतिम. फार सुंदर आहे बरं का ती कविता तू केलेली वैभव. अप्रतिम. ओके. हा हा, बाकी मला असं वाटतं तुझे आहेत मग ते तू टाकलेले आहेत ना आत्ताचे. हा हा, ठीक आहे, हरकत नाही. ओके. कुणाला बोलायचंय का? विचारायचंय काही? ओके. वैभव सर, नेहमीप्रमाणेच खूप छान मंत्रमुग्ध होऊन ऐकावा असंच आहे. तुमची ओघवती वाणी, सगळे संदर्भ ऍक्च्युली म्हणजे काय म्हणून आपण चौफेर अभ्यास जो काय म्हणतो, तुम्ही त्या त्या पद्धतीने सगळीकडचे दाखले देता. त्यामुळे ते अजूनच छान वाटतं. आणि मला परत असं वाटलं की लीनाताई, आपण सगळ्या आरत्यांचा अर्थ एकदा खरंच घेऊयात. कारण हो आपण ना, खरंच त्याचं हा पुस्तक किती सुंदर आहे त्याचं. येस वैभवचं पुस्तक फार छान आहे. आरत्यांच्या येस संग्रहाचं. अगदी जरूर जरूर करूया. जरूर. येस. हे दादा Thank आहेत का? you. वैभव दादा, मी मिसेस अमिता बोलती आहे. हो हो, हा. बोला ना.
बोला हा, बोला. मला असं विचारायचं होतं की हे जे पांडुरंगाष्टकम आहे, बरोबर आहे? हा, हं. ते सगळं त्यांनी ह्याचं विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये, बरोबर, प्रत्येक ह्याच्यामध्ये. पण आपण तर विठ्ठल बघतो तो, आपली विठ्ठलाची मूर्ती आहे ती पूर्ण काळीच, आपण काळा आहे त्याच्यामध्येच बघतो ना, असं आहे. तर हे ऍक्च्युली म्हणजे तो पुंडलिकाच्या तिकडे वीट ठेवण्याच्या आधीचं दर्शन आहे हे, का त्याच्या आरपारचं दर्शन आहे, विठ्ठलाच्या त्या काय म्हणतात ते काळ्या ह्याच्यामधलं दर्शन आहे? असं मला प्रश्न पडला आहे त्याच्यामध्ये, असं की प्रश्न बरोबर आहे. इतिहास असं सांगतो की हम्म, विठ्ठलाची मूर्ती, हम्म, विठ्ठलाची मूर्ती बदलली गेलेली नाही. विठ्ठलाच्या हा मूर्तीचं खूप खूप वेळा स्थलांतर झाले आहे, वेगवेगळी आक्रमणं झाली, औरंगजेबाची झाली, अफजल खानाची झाली. तेव्हा तिकडचे जे बडवे लोक होते, बडवे म्हणजे त्यांचं विठ्ठलाचे सगळं कारभार पाहणारे, त्यांनी ती मूर्ती बरेच वेळा लपवलेली आपल्या तळघरामध्ये. आणि शेवटची जी विठ्ठल मूर्ती ती भानुदास हे पणजोबा एकनाथांचे, त्यांनी कृष्णदेवरायाच्या दरबारातनं ती मूर्ती आणलेली आहे, म्हणून त्याला कानडाव विठ्ठलू कर्नाटकू असं असं म्हटलेलं हा आहे. हा हा कर्नाटकात तर विठ्ठल मूर्ती ही आहे तशीच आहे, ती कटेवर हात ठेवलेलीच आहे. त्याच्या आधी विष्णूची मूर्ती होती किंवा नाही असा कुठे तिथे कुठेही आपल्या इतिहासामध्ये पुरावा नाही. परंतु पाहण्याची जी दृष्टी, कारण मगाशी मी एका गोष्टीचा उल्लेख केला. हा स्वामी जेव्हा तिथे आले तेव्हा ते म्हणतात, येथे का उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, काय केले अयोध्या, येथे बसविली पंढरी. म्हणजे त्यांना तो तिथे रामाच्या स्वरूपात दिसलेला आहे, म्हणून हं. त्यांनी पण तिथे कुठेही धनुष्यबाण दिसत नाही आपल्याला विठ्ठलाच्या हातात. तसं शंकराचार्यांनी जे कृष्ण रूपाचं विष्णू रूपाचं वर्णन केलेलं आहे, ते विठ्ठलाला समोर पाहून त्यांना कृष्ण आठवला, त्यांनी त्याला कृष्ण रूपात पाहिलं. पण हा बरोबर. इतिहासाप्रमाणे तरी मूर्ती आहे, कटेवर हात ठेवलेलीच आहे. त्या मूर्तीत बदल झाल्याचा इतिहास अजून तरी मला म्हणजे ज्ञात नाहीये. हा, तेच कारण हे जे म्हणजे मी पण थोडस वाचत होती, म्हणजे चालू आहे माझं पण त्याच्यात. तर मग मला पण तेच शोधायचं होतं की हे पांडुरंगाष्टक अतिशय अप्रतिम वर्णन केलेलं आहे, म्हणजे म्हणतात ना अगदी खूप अगदी भरून येतं आपल्याला ते, म्हणजे अगदी उभ्याच्या उभे राहतं. पण मग नंतर आठवतो, अरे हे विठ्ठलाचं पूर्णपणे कुठेही जा, अगदी साध्या मूर्त्या सुद्धा त्या काळ्याच हे करतात, असं आहे. तर मग आपण हे कसं इमॅजिनच करायचं का, असं असं प्रश्न पडलेला मला. पण तुम्ही अतिशय छान उत्तर दिलंय की, आम्ही आणि आम्ही मग काय मी तेव्हा हा मी तेव्हा हा माझं असं समजून घेतलेलं की नाही, त्या काळ्या मूर्तीचे आरपार तुम्ही जेव्हा हे कराल, तुम्ही काय म्हणतात, पूर्णपणे तुम्ही त्याच्यामध्ये काय म्हणतात ते ध्यान लावून त्या विठ्ठलाच्या ह्याच्यामध्ये नक्कीच ध्यान लावून जेव्हा तुम्ही बघाल अंतर्मुख होऊन, तेव्हा नक्कीच मग असं वाटलं की खरंच आहे, हे सगळं वर्णन केलेलं आहे तसंच आहे, असा मी घेतला अनुभव. आणि पण फक्त शेवटी मला हवं होतं की तुमच्याकडनं पण काही मला उत्तर हवं होतं की म्हणजे खरंच माझं बरोबर आहे की नाही ते. त्यामुळे तुम्ही छान अमिता, सांगितलं. थँक्यू. तू प्रश्न विचारलास तुम्ही, हे खूप छान झालं. पण मी मगाशी तो उल्लेख परत केला होता की गोवर्धन यात्रा जी पुंडलिकानी केलेली होती, तर त्याच्यामध्ये कृष्णाला त्यांनी पांडुरंग या नावाने संबोधलं. आणि गोवर्धन यात्रेतून म्हणजे मथुरेला जे तेव्हा गेले होते, तेव्हा त्यांनी गोवर्धन पर्वतावर पण ते जाऊन आले. तर या गोवर्धन यात्रेतून परत आल्यानंतर भीमा तीरावर त्यांनी श्रीकृष्णाचं मंदिर आणि पादुका स्थापन केल्या, असा मधुकर जोशींनी उल्लेख केलेला आहे. हा हा मंदिरामध्ये पूजा अर्चा सुरू केली आणि याचं स्कंद पद्मपुराणांमध्ये सुद्धा उल्लेख आहे. म्हणजे विठ्ठल हा श्रीकृष्णच आहे. आहे. हा, त्यामुळे ते जे वर्णन वैभवनी इतकं सुंदर रसाळ नाही जे नाही, वर्णन प्रश्नच सांगितलेलं नाही, आहे, सरांनी तर इतकं छान तर केलं ते की वर्णन ते लागू म्हणजे आहे ना त्याला. खूप आपल्या खूप डोळ्यासमोर विठ्ठलाची ती काळी मूर्ती असते हो कायम. हो हो त्यामुळे तेच. तर त्यामुळे हा, आपल्याला, किंवा आपण काही चरित्र वाचतो आता, हो तुकारामांचं वाचलं तर तुकारामांची आवली त्याला कायम काळतोंड्या म्हणते. म्हणजे आपल्या हो डोक्यात ते इतकं पांडुरंग म्हणजे तसा असं इतकं हो लिहिलेलं असतं. हो हो, तर तो श्रीकृष्णच आहे, हे नक्की आहे. नक्की आहे. हा. आणि मला ते जाणवलं जेव्हा मी पांडुरंगाष्टक शिकली, तेव्हा मला तेव्हा जाणवलं. मग मी असंच म्हणजे घरी विठ्ठलाच्या ह्याच्यामध्ये बघितलं आणि मग ते खूप तेव्हा पाठ केलं, अगदी पांडुरंगाष्टक अगदी की नाही पाठ करायला हवं ते अगदी.
वा. म्हणजे पौराहित्य शिकताना की ते पाठ पाहिजे, पहिलेच आमचं तेच होतं की पांडुरंग पाठ करायचं. आणि मग जेव्हा बघितली तेव्हा मला ते खरंच जाणवलं अगदी की ते रूप असं त्या विठ्ठलाच्या, काळ्या विठ्ठलामध्ये जाणवलं असं. पण मग म्हटलं आपलं माहित नाही, माझा एवढा अभ्यास नाहीये त्या ह्याच्यामध्ये, पण विचारू, म्हणजे काही हरकत नाही विचारायला असं. नाही नाही, बरं झालं विचारलं. खूप थँक्यू, त्याच्यामुळे चर्चा होऊ शकली आपली. उर्मिला, उर्मिला काही विचारायचं आहे का? धन्यवाद हा धन्यवाद. हो एकच प्रश्न होता, म्हणजे अगदी बेसिक असेल मे बी, पण वैभव सरांनी खूपच सुंदर विवेचन केलं, आणि लीनाताई तुम्हाला पण हॅट्स ऑफ. एकच प्रश्न छोटा होता की पांडुरंगाच्या आपण जेव्हा मूर्ती बघतो तेव्हा त्या कानामध्ये असं जे मासोळीचा जे हे आहे त्याचं काय म्हणजे हे आहे, त्याचा काय अर्थ असतो, किंवा तसे का असतात नेहमी कान जे असतात ना ते मासोळीच्या आकाराचे असतात ना? हो हो हो, तर मासोळीच्या. त्याचं, हा. हा म्हणजे त्याचं काही हे कनेक्शन, म्हणजे मला म्हणजे नेहमीच हा प्रश्न पडलेला असतो. आज हा प्लॅटफॉर्म मिळाला छान म्हणून ओके उत्तर ओके. नक्की मिळेल अशी आशा आहे. वैभव, तू काही उत्तर देऊ शकतोयस? त्याची मागे कथा आहे खरं म्हणजे. हा त्याची हा कथा, शेतकरी आला विष्णूच्या हा दर्शनाला. हा हा त्याकडे विष्णूला म्हणजे विष्णूच्या म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनाला आला असं आपण म्हणू. पण हा त्या शेतकरी कोळी आला एखादा, खरं म्हणजे शेतकरी कोळी किंवा असा गरीब जमातीतील एखादा एक माणूस आला. हा हा विठ्ठलाला द्यायला काही नव्हतं, त्याच्याकडे मासे होते. तर त्याने विठ्ठलाला प्रश्न केला की हे असे मासे मी तुला अर्पण केली तर चालतील का, माझ्याकडे द्यायला तुला काही नाही. तर विठ्ठल म्हणतो एवढंच आहे ना, तू किती नाही आणलायस ना, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भविष्यति. जे कोणी मला Yes. अगदी एवढूस जरी दिलं, बिंदू दे आणि सिंधू दे, असं जेव्हा परमेश्वरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, तर तसे मग तू मासे दे मला अर्पण कर, ते मासे मी माझ्या कानामध्ये धारण करतो, अशी क्या. त्याच्या मनात इच्छा आहे. ओके ओके ओके, बरं. हा ओके, थँक्यू सो मच, येस धन्यवाद. येस धन्यवाद लीनाताई. येस. थँक्यू उर्मिला, थँक्यू फॉर आणि शेअरिंग. एक प्रश्न मला विचारायचा आहे. हो हो, विचारा विचारा. तुळशी माळा हे तर पंढरपूरचं हे आहेच आहे, पण ते वैजयंती माळा गळात तुळशी हार कठी असं आहे ना. वैजयंती आता जी प्रचलित आहे की ते झाड आहे आणि ते खरंच वैजयंती आहे का ती, असं? नाही, आता याचं उत्तर माझ्याकडे पण नाहीये, म्हणजे मला ओके जयंती कशी ओके ओके हो, ओके पण हा. माझ्याकडे एक वैजयंती मण्यांची माळ आहे बरं का, नाही, मंगलाताई. माझ्याकडे पण आहे, पण ते हा, खरंच पण त्याच्या, वैजयंती ती आहे? हा नाही, पण ते एक म्हणजे जी माळ, जे झाड आहे त्याच्या लाकडापासून केलेले ते मणी आहेत, आणि ती वैजयंती माळ असं मला माहिती आहे. हो, म्हणजे त्याचं, पण या व्यतिरिक्त मला ती नाही माहिती. पण ते हल्लीच प्रचलित झालंय ते झाडाचं प्रकार, म्हणजे हो हो, या एक 5-6 वर्षापर्यंत पासून. बरोबर. यापूर्वी होतं का, म्हणजे माहिती नाही ते, नाही नाही, त्याला कल्पना, कारण मला याचे काहीतरी उल्लेख त्याच्यात नाहीयेत. म्हणजे मी इतकी पुस्तकं हा. आतापर्यंत वाचली आहेत, पण मला हा उल्लेख सापडला नाही. मंगलाताई, पण बरं झालं एक वेगळा मुद्दा दिला तुम्ही. हा, म्हणजे तो प्रश्न होताच माझ्या काही डोक्यात, कोणाला हो तरी हो, विचारायचं, आणायचा तो येस, विषय अनुषंगाने होता त्याच्यात. कारण बरोबर. वैजयंती माळा त्यातलेला हा परब्रह्म स्वरूप पांडुरंग आहे असं आपण ऐकतो. हो, ओके येस. ओके, ठीक ओके, आहे. येस. अजून कुणाला काही शेअर करायचंय का, प्रश्न विचारायचा आहे का? ओके. मला असं वाटतं मी मीटिंग एंड करते, मग थांबूयात वाटल्यास. लाईव्ह स्ट्रीम बंद करू दे मला, सॉरी.